नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संदीप इनामगे, चित्रपट कला दिग्दर्शक. कला भ्रमंती या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत एका नवीन कलाकाराला. एक गुराखी, सामान्य शेतकरी, भाजीपाला विक्रेता, कष्टकरी हातांना न्याय मिळवून देणारा संघर्ष योद्धा, नवरात्र उत्सव मंडळाचा संस्थापक अध्यक्ष, तरी पण जमिनीवर राहणारा एक सामान्य कार्यकर्ता, श्री तुळजाभवानी आईचा निस्सीम भक्त म्हणजेच बाळासाहेब भिसे. सर्वसामान्य माणसांचा विचार करणं, त्यांना मदत करणं, अशा लोकांना एकत्र करणं आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणं ही पण एक कला आहे. लोकांना एकत्र करून समाजोपयोगी काम करणं, अशा एका कलाकाराला आपण भेटतोय, बाळासाहेब भिसे. नमस्कार बाळासाहेब. नमस्कार. आपल्या या कला भ्रमंती कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत आहे. आता सध्या नवरात्र उत्सवाची सगळीकडे धामधूम आपल्याला पाहायला मिळते. गेली 21 वर्ष आपण आपल्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आहात. तर नक्की भूमिका पार पाडताना काय वाटते तुम्हाला आता? नक्की भूमिका पार पाडताना गेल्या 21 वर्षाचा अनुभव होत ना, जे नवरात्रोत्सवाची आपण जे वाटचाल करतोय त्याचा जो वाढता आलेख आहे, छोट्यापासून मोठं होत चाललोय आणि रस्त्यावरचा कार्यक्रम आहे. अनेक लोक सहभागी होत आहेत. लोकांकडनं आमच्या या वाढत्या उपक्रमात वाढता पाठिंबा मिळतो आणि आमच्याकडनं अपेक्षा त्यांच्या वाढलेल्या आहेत की हे मंडळ काहीतरी करतंय चांगलं. जबाबदारी मोठी असते. एक 2-3 महिने अगोदरच घरच्या वैपाकडे थोडंसं दुर्लक्ष करून यात वाटचाल करायला लागते आपल्याला पुढं, आणि ते कार्यक्रम कसा सक्सेस होईल बरोबर. त्या दृष्टीने पावलं टाकायला लागतात. लोकांना परत जागरूक करावं लागतंय, संघटन करावं लागतंय. जागृती निर्माण करायला लागते. हो, हे दिवे आलेले, आता आपल्याला कामाला लागायचंय. त्यातनं मग इच्छुक कार्यकर्ते असतात, त्यांना जबाबदाऱ्या द्यायच्या असतात. बरोबर आहे. काही रुसवे फुगवे असतात, हा. त्यांना पण संगती घ्यायचं असतं. हा सगळं चाललेलं असतं. हा सगळ्यांचं बरेच कार्यकारिणी तुमची दरवर्षी बदलत नवीन असते. कार्यकारिणी परत करायची असते. प्रत्येकाला संधी द्यायची असते. बरोबर आहे. हा. तर संधी म्हणजे काही काही राजकीय संधी नसती, मंडळाची संधी असते. त्यात त्यांना हक्क आहे. जर 20-21 वर्ष जर ते आपल्या संगती जर हिंडतायत, बरोबर आपल्या आहे. संगती खांद्याला खांदा लावून जर कामं करतायत, तर हम्म. त्यांच्या पण अपेक्षा असतात कुठेतरी मला पण चान्स मिळावा. हा, पण अध्यक्ष चान्स व्हावं. जेवढा आहे तेवढी जबाबदारी पण आहे हा, त्याच्यावर. जबाबदारी असणार ना. बरोबर आहे. त्याची जाणीव पण त्यांना करून द्यावी लागते की बाबा तुम्हाला संधी मिळते, पण तुम्ही ते पेरली पण पाहिजे. शेवटी हा काय दोरीतला चाकोरीतला विषय नसतो, रस्त्यावरचा हे आहे सगळं. सामाजिक उपक्रम. सामाजिक उपक्रम असतो. त्यांना ते एकदम तळागाळातल्या लोकांना आपल्याला संगती घेऊन जायचं असतं. मंडळांमधले फरक असतात. काही सोसायटीतले मंडळ असतात, काही चांगल्या नावाजलेल्या ठिकाणचे टेबल मंडळ असतात, मोठ्या यातनं असतात. हा एकदम तळागाळातलं मंडळ आहे. बरोबर आहे. हा. हातगाडीवाले, फेरीवाले, भाजीवाले एकदम, आणि ते सगळे त्यांनाच हे घेऊनच करणारे पाहिजे. बरोबर आहे. हा. आणि त्याच्यामध्ये गावकी भावकी अशी लोक पण आपल्याला घ्यायची असतात. हा. आणि ह्या सगळ्यांचा मिलाप जो राखल, त्यांचं म्हणजे प्रशिक्षण यांना कार्यकर्त्यांना मला द्यायचं काम असतं. हा, बरोबर आहे आणि की ते मी देत राहतो. सार्वजनिक उत्सव आहे, हा. त्यात तुम्हाला तो पुढे घेऊन जायचा हो, असतो. गेले 21 वर्ष तेच काम करतो की कार्यकर्ते तयार करायचे. पंडित नेहरू व्यापारी संघटना या सार्वजनिक नवरात्र उत्सवाची स्थापना नक्की कधी झाली आणि कशा पद्धतीने तुमच्या मनात आली ही गोष्ट काय? आमचं मार्केट आहे आणि ते मार्केट त्या ठिकाणी त्या काळात मुंबईला माल पुरवणारं एक प्रमुख मार्केट आमचं हडपसर मार्केट होतं. बरं. पूर्वी हे सगळे हडपसरच्या परिसरातले जे होते खेडेपाडी होती आणि तिथून मुंबईला माल जायचा. आणि त्या ठिकाणी त्याचे मार्केट हे महानगरपालिकेचं होतं. ते बाजार समिती करायची हा. आणि बाजार समितीकडनं पण महानगरपालिकेकडनं एक ठेकेदार संस्था होती, ती तिथलं बाकीचं वसुली अमकं अशा 3 संस्थांमध्ये ते मार्केट होतं. बरं. आणि हे मुंबईला माल जाणे, शेतकऱ्याचे माल येणे, असं चाललेल्या मार्केटमधनं अशी एक कुणकुण लागली की हे मार्केट आता इथनं स्थलांतर होत आहे दुसऱ्या ठिकाणी. मार्केट कमिटीने स्वतःची जागा घेतली, ते दुसरं सगळं. मग आता इथले जे आमचे व्यावसायिक होते, समजा मुंबईला व्यापार करणारे ते जातील त्यांच्याबरोबर, पण किरकोळ व्यापारी होते आणि जास्त करून महिलांचा सहभाग होता. आणि त्यांना लायसन्स होतं, पण बाजार समितीचं लायसन्स होतं. मग त्या जागेचं लायसन्स नव्हतं त्यांच्याकडे. बरोबर. आणि ह्याची एक कल्पना मला आलती की आपलं जे हे महात्मा फुले मंडई आणि त्याच्यामध्येच महानगरपालिकेचं मंडई विभागाचं कार्यालय. बरोबर. आणि तिथं फक्त पुणे शहरात 28 मंडई आहेत. त्यापैकी महात्मा फुले मंडईलाच त्या जागेवर बसून विक्रेत्यांना परवाना मिळाला होता. बरोबर. फक्त 28 मंडयांपैकी.
ते मला असं समाजात वागताना ती मला माहिती मिळालेली होती. पण आता हे मार्केट जर गेलं नंतर आपल्याकडे लायसन बाजार समितीच आहे सगळ्यांकडं. बरोबर मग आहे. ह्यांना कुठून मिळणार लायसन? ह्यांना जागा संपली. मार्केटमध्ये दुसऱ्या ह्या जागेवर काय पण हे करतील लोक. मग एक संकल्पना आली की हे आपल्याला मिळवायचं. आता मिळवताना काय करायचं? मी एक संघटना तयार करायचं ठरवलं. आणि ती संघटना ही पंडित नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना ही 2003ला मी स्थापन केली. हं, हं. आणि एक कमिटी त्याच्यावरती रजिस्टर वगैरे करून आपल्याला काय पुढं दिशा करायची ते सांगितलं सगळ्यांना. फक्त नुसतंच ती कमिटी होऊन त्याला काय हां, त्याला काही हे व्हायना, रोज त्याला चालना भेटलं नाही. पाहिजे, बोललं पाहिजे. हां, मग आता त्या लोकांना उपक्रम द्यायला पाहिजे काहीतरी. एक संघटन तयार झालं पाहिजे. सगळ्या महिला, सगळे व्यापारी. हं, हं. एक तर हे स्पर्धेचं हे असतं. भाजीवाला प्रत्येक भाजीवाला हिंदुस्थानमध्ये कुठे जा, हं. प्रत्येक भाजीवाला शेजारच्या भाजीवाल्यावर थोडंसं हां, म्हणजे स्पर्धा असते. संकुचित असते, स्पर्धा असते. स्पर्धा असते. त्याचं कधी होतंय, माझं हं. अशी स्पर्धा. त्यात तर त्या सगळ्यांना एकत्र करण्याची जबाबदारी असते होती. बरोबर आहे. मग त्यासाठी एक संकल्पना आली, की आपल्याला एक उत्सव त्या ठिकाणी केला पाहिजे. आता बरोबर. उत्सव करताना गणेश उत्सव सगळीकडे आहे आणि मार्केटमध्ये पण आमच्या असतोय. म्हणलं हे आपल्याला स्वातंत्र्य असणारं आणि आपल्या ह्यातनं घरोघरात आपल्या देवाऱ्यात देवी आहे. हं, हे हं. सगळ्या महिला महिला भगिनी आहेत बरोबर आहे. आणि यांची आस्था असते देवी. माझी स्वतःची पण आस्था आहे. तर एक नवरात्र उत्सव आपण सुरू करायचा. तर त्यातनं ह्या सगळ्या महिला त्या ठिकाणी आपल्याला जॉईन झाल्या पाहिजेत आणि प्रत्येक माणूस त्यात जॉईन होईल. आणि ते संकल्पना हे करून 2005ला नवरात्र उत्सवाची पहिली देवीचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी केला. हडपसर भाजी मंडईमध्येच आपण हडपसर भाजी मंडळाच्या त्या ठिकाणी केला आपण. आणि त्याला प्रतिसाद मिळत गेला. त्यातनं हे महिलांचे उपक्रम आपण राबवत गेलो आणि संघटना पुढे उदयास आली. आता या नवरात्र उत्सवात मी पाहिले की तुम्ही बऱ्याच कष्टकरी महिला असतील, भगिनी असतील, त्यांचा सन्मान करता, जीवनगौरव पुरस्कार त्यांना देता. मग त्यातून ही संकल्पना तुमच्या मनात नक्की कशी आली? मी मार्केटमध्ये लहानपणापासून मार्केटमध्ये आणि नुसतंच मार्केटमध्ये नाही, मुंबई, पुणे सगळीकडे जाऊन येऊन व्यापार पण केलेला आहे. आणि त्यातनं माझी आई स्वतःचे फार कष्टाचे जीवन आईने हे केलं, प्रामाणिक जीवन हे केलेलं आहे. एक माझ्यासाठी ती जिजामाताच होती. बरोबर. तिचं कष्ट आणि ह्या महिलांचं कष्ट सेम आहे. ते दिवसभर भाजी विकतात हो. आणि जवळजवळ 18 तास भाजी विकतात त्या आणि आपलं घर परपंच चालवतात. आणि हे कार्यक्रम करताना माझ्या मनात अशी संकल्पना आली. अनेक ठिकाणी आपण पुरस्कार पाहतो मिळालेले. डॉक्टर महिला असतील त्यांना पुरस्कार बरोबर. मिळाला. एखादी चित्रपट अभिनेत्री असते हो, हो. तिला पुरस्कार मिळाला. कोणते तरी अधिकारी असतात, पोलीस अधिकारी असतात त्यांना. पण ते त्यांचं कल्चर, त्यांचं जे आहे ते बरोबर. सगळं हं. त्यातनं त्या ह्या झालेल्या असतात, सुशिक्षित असतात ते सगळे आणि त्यांना आदर पण त्या पद्धतीचा असतो. बरोबर आहे. पण या भाजीवाले असतील, झाडूवाले असतील, मासेवाले असतील, हं. ह्यांनी पण आमचा आपला प्रपंच सांभाळलेला आहे ना. बरोबर आहे. आमच्या भाजीवाल्यांच्यात एक उदाहरण सांगतो. मासे विक्री ती महिला आहे हं. आणि स्वतः अशिक्षित आहे आणि दिवसभर मासे विकते. पण मासे विकून तिच्या गळ्यात माळ आहे. बस. माळ घातलेली आहे आणि तिचे जे मालक आहेत प्रती, ही मुलं, तिला 3 मुलं आहेत. पण ती तर लहानपणीच वारले. आता ही 3 मुलांना घेऊन ती मासे विक्रीची व्यवसाय करते. बरोबर. परंतु ती स्वतः अशिक्षित आहे. मुलांना शिकवलंय चांगलं. त्यातली 2 मुलं ते सांगती रोज येत मासे तोडायला, कापायला. एकदम गलिच्छ व्यवसाय तो. म्हणजे वास येतो अंगाचा आहे ते. बरोबर. हां. परंतु त्यातलं एक शाळेत असतो. म्हणजे शाळेत म्हणजे तिन्ही ना त्या तिघांनी मिळून एक छोट्या मुलांची शाळा काढली आणि ती शाळा पण कोणची आहे? इंग्लिश शाळा आहे. अरे वाह! बरं. इंग्लिश शाळा आहे. हां. आणि ती मुलं ती शाळा चालवतात. क्या आता बात. तुम्ही सांगा, ती महिला मासे विकती, त्या बछड्यांना तिने मोठं केलंय. मोठं स्वतः ते मासे विकतात. पण त्यांना कुणाला अजून मार्केटमध्ये असं माहित नाही यांची शाळा आहे या मुलांनी काढलेली. बरोबर. पण तरी ते मासे विकतात आणि इंग्लिश शाळा चालवतात. ह्यांचा कधी व कोण जीवन गौरव करणार? हो. तर ते असे माझ्या डोक्यात अनेक दिवस या लोकांचा जीवन गौरव करण्याची संकल्पना माझ्याकडनं त्यापासून चालू झालेली आहे.
आणि मी त्याच्यातनं त्यांचे आत्मकथा म्हणजे चरित्र पण त्यांचं लिहितो त्यांचे यातनं. हो हो जसं मी पण काय जास्त हे नाही, पण माझ्या ह्याच्यात मी लिहित असतो. आणि त्यांना ते देताना त्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे, हो. ते फार मोठं आहे ना ते. त्यांना एक जर ही ऊर्जा दखल मिळते. घेऊन आहे ना, माझं म्हणणं काय आहे, की मी एक छोटा कार्यक्रम करतो आपण. पण कुणीतरी त्यांची दखल घ्यावी. बरोबर. राज्य पातळीवर काय, देश पातळीवर, राज्य पातळीवर. आणि या अशा महिला शोधाव्यात. बरोबर. आणि त्यांचा जीवनगौरव आमच्या छोट्या संघटनेने केलाय हो. आणतो मी मस्त आपले चांगले नामांकित पुढारी आणतो किंवा नामांकित समाजसेवक आणतो, पोलीस अधिकारी आणतो. ह्याच्या पलीकडे जाऊन राज्य शासनाने जर काय केलं तर कसं भारी वाटलं होते. नाही ती नक्की ती नक्की. संकल्पना माझ्या डोक्यात आहे. नाही आहे ना, तुम्ही उलट हे काम करते त्यांना एक ऊर्जा मिळते, एक प्रोत्साहन मिळते हो, आणि असं ते ताटमानेने उलट अभिमानाने अजून अजून जोरात काम करतात. जोरात काम करतात. नवरात्रोत्सव झाल्यानंतर म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही तुळजापूरला जाता, बऱ्याच महिला भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील किंवा एक मोठी तुमची एक यात्राच होती ती म्हणजे भवानी आईच्या इकडे. तर त्या तुम्ही तिथं नेहमी जाता. पण हे हे घेऊन जाण्यामागचं कारण काय नक्की? किंवा तुम्हाला काय कल्पना सुचली यात याच्यामध्ये? कसं आहे, ते नवरात्र उत्सव म्हणजे ते देवीचा उत्सव आपण जे करतोय, तो असा एकदम मनापासून आपण करत असतो. मी स्वतः आहे ना, महिनाभर काही काम करत नाही. माझं नुसतं ते देवीच्या ह्याच्यातच घडून गेलेलं असतं. आणि ते काम करताना आहे ना, खरोखरच म्हणजे ते देवस्थान जागृत करायचं काम आपण केलेलं असतं. बरोबर आहे. हां. आणि एक लहानपणापासून आहे ना, प्रत्येकाच्या घरात देवारा असतो, दिवी असती. मला आठवतंय मी लहानपणी आमचं मांढरदेवीला जायचो. मी बैलगाडीत गेलेलो आहे मांढरदेवीला. हो. तेव्हा बैलगाड्या जायच्या. त्या आंबाड्याच्या घाटाच्या खाली ते बैलगाड्या उतरायच्या. मग तिथून मग ते डोंगरावर चढायचं. ते कुणाच्याकडे ढोल, कुणाकडे ताशा, कुणाकडे गोधडी, कुणाकडे बगुलं. आणि मग ते वरती जाऊन ते तिथं त्या ठिकाणी ते रातभर डोंगर चढायचा तो पर्वत मांढरदेवीचा. आणि ते सगळं ते जाळ्या साफ करायच्या, करवंदाच्या. आणि त्या करवंदाच्या जाळ्यामध्ये मग आपापले त्या ठिकाणी ते सगळ्यांनी बस्तान मांडायचं त्या जंगलात. त्या पूर्वी जंगल होतं, आता हो. मांढरदेवी लय सुधारली. हं. पण त्या जंगलात सगळ्यांनी ते कार्यक्रम करायचे. मग ते तिथं ते छबिना निघायचा. त्यातनं ते देव होणार. मग बकरं, कोंबडं म्हणजे ते शेवटी प्रत्येकाच्या ते श्रद्धेचा भाग आहे. प्रत्येकाच्या श्रद्धेने, कुणाच्या पोळ्या, कुणाच्या सवासनी, ते सगळं सरंजाम मग ते सगळे उरकून तिसऱ्या 2-3 दिवसांनी ते परत बैलगाडी ते मी केलं. नंतर एसटीने गेलेलो आहे. नंतर ते घाटवरती झाले. नंतर टेम्पोने गेलेलो आहे. हं. हे आम्ही ते जत्रा लहानपणापासून पाहिलेलो आहे. आणि पाहिले म्हणजे आम्ही ते लय छोटे-छोटे सगळी एवढं नातेगोत्यातनं ते सगळं जायचो. सगळं 3-4 कुटुंब, 5 कुटुंब, 50-100 लोकं व्हायची. त्या सगळ्यांना गोळा करून आता ते कालांतराने बघा तिथे एक घटना घडली. हो, ती हो. ती जत्रा बंद पडली. पण लोकांच्या डोक्यात येते, की असं चालू राहिलं पाहिजे. बरोबर आता आहे. हे जे आपण हे करतो, ह्यात अनेक महिला आहेत ना, त्या देवीच्या तिथे राबत असतात. कोण झाडून काढतं, कोण देवीची सेवा करतोय, कोण तिला साडी नेसवतंय, अ, हार करतायत. काय दिवसभर कामं बरोबर असतात आहे. त्या खूप महिलांना. त्याला पाळावं त्याच्या लागतं. ज्याच्या त्याच्या मनाने त्या महिला येऊन करत असतात काम. आता माझं त्याचं कर्तव्य आहे, की यांनी एवढं काम केलंय, बरं ते काही पगारावर कायम नाही करत. नाही, नाही. स्वइच्छेने. स्वइच्छेने म्हणजे देवीची सेवा करतायत. हां. मग एक देवीचा नवरात्र उत्सव झाला, की ह्यांना काहीतरी जत्रा म्हणून न्यायचं आपल्याला. तर मग न्यायचं तर कसं न्यायचं? तर आम्ही आमचे व्यापारी आहेत काय-काय, त्यांच्या गाड्या मुंबईला जायच्या. टेम्पो होते ते. मग त्यांना मी हे करायचो, की बाबा तुमचं टेम्पो द्यायचे आपल्याला. काय डिझेलची व्यवस्था मला कशी काय करायची? मी डिझेलची व्यवस्था करेन. आणि मग ते त्यांचे 2-4 काही टेम्पो मिळतील ते टेम्पो घ्यायचे. त्यावेळेस आता जरा नवीन रस्ते-बिस्ते झालेत, पण रस्ते नसायचे, बारीक रस्ता असायचा. हां. आणि मग हे त्याच्यात गाद्या-बिद्या टाकायच्या लोकांना त्रास होऊ नये असं. एक आचारी माझ्या संगती असायचा. म्हणजे मी पण त्यात ह्या सगळ्यांना एक दिवस ठरवायचा. संध्याकाळचं निघायचं. पण तो आनंद त्यांचा हो, फार वेगळाच आनंद. असतो. सगळे बालगोपाळ घेऊन निघायचे. हो. टेम्पो आहे जायला. मस्त फॅमिली सगळी. हो, वयोवृद्ध महिला असायची, तिचे नातू पण सगळे हां. सुना-बाळा घेऊन निघायचे सगळे. आणि मग त्यांना घेऊन जायचं. आणि फार म्हणजे देवीची गाणं म्हणत-बिनत जाणार तिथं. तिथं मग त्यांचं मी स्वतः त्यांचं देवदर्शन घडवून आणायचो. बरोबर. काय इतकं भारी वाटतं ना ते. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते समाधान
आणि छोटंसं आपलं जेवण वगैरे करायचं काय. हा म्हणजे हा. वर्षभर जे काही ते काम करतात, हो, त्या एक नवरात्र उत्सवाचा हा, उत्साह असतो उत्साह असतो. आणि त्याचं एक कुठेतरी ऋण फेडणं म्हणतात ऋण किंवा ऋण एक म्हणजे तुमचे ऋण फेडलं जातं ऋण म्हणा. म्हणजे आपली पण यात्रा होती. हा, ऋण नाही. हा. त्यांची एक सेवा म्हणजे बरोबर आहे. देवीकडे ऋण जाणं म्हणजे म्हणजे ह्या देवाच्याच आहे सगळ्या. नाही, ते आणि या आहेच की. देवांना ती देवी दाखवायची हो, आपल्याला. हो. एक सेवा आपल्याला एक ते समाधान मिळतं. लय भारी वाटतं ते. हं. आणि त्या सगळ्यांना त्यावेळेस त्यांचं त्या ठिकाणी दर्शन होतं. मी स्वतः त्यांना आहे ना दर्शनाला आतमध्ये घेऊन जातो. आणि बरोबर. दर्शन झाल्यानंतर आहे ना तिथं आता आपलं दरवर्षी जाणं येणं असल्यामुळे तिथले पुजारी वगैरे ओळखीचे आहेत. ह्या सगळ्यांची असते तिथं मी आरती वगैरे करतो. इतकं भारी वाटतं त्यांना ना की समाधान पावतं ते सगळं नवरात्रोत्सवाचं. आणि लोक ती दरवर्षी वाट पाहत राहतात. कधी नवरात्र येते, कधी नवरात्र येते काय. तर आता पंडित नेहरू भाजी मंडई जी आहे आपली, तिथून जे काही तुम्ही नवरात्र उत्सव करताय, एवढी गर्दी असते, एवढा याच्यामध्ये तुम्ही यशस्वीरित्या चालू आहे काम. जवळ 21 वर्ष आता 22व्या वर्ष चालू होईल मला वाटते. तर याच्यात एकट्या-दुकट्याचं घरचं काम नाहीये. मग तुम्हाला बरेच तारेवरची कसरत असते. म्हणजे ह्यासाठी तुम्हाला तुमचे मित्रमंडळी किंवा कार्यकर्ते किंवा जवळचे कोणी कसे मदत करतात किंवा कोण आहेत सहकारी तुमचे? हे अनेक सहकारी आहेत. जी काही टीम आहे सगळी. तर हा ॲक्चुअली मंडईच्या आतमध्ये आपण कार्यक्रम करत नाही. रोडवरती कार्यक्रम करतो. तर पूर्वी काय व्हायचं त्या ज्या रोडवरती कार्यक्रम करायचो ते फक्त सोसायटीपुरता एका आतमध्ये सोसायटी सोसायटीला जाणारा रोड होता. त्यामुळे तिथं कार्यक्रम करायला काही अडचण येत नसायची. हं, हं. पण आता तो सोसायटीकडनं महापालिकेने रस्ता घेतलेला आहे. हं, तर त्यावरती करायला जरा अडचण यायला लागली. परंतु हे काम करताना जे माझे सहकारी आहेत, मग आमचे कार्याध्यक्ष नवले असतील, बडदे असतील, टिळेकर असतील, रांगमळे असतील, महिला असतील अनेक. अनेक जण त्यात आहे ना ज्याच्या त्याच्या पद्धतीने ती जागेचं नियोजन करणे, बरोबर. देवीचं ते आर्थिक ह्याचं जमायचं हे करणे, काय अडचणीचं दिसत असेल ते सॉल्व्ह करणे आणि असे सगळे जण मदत करतात. हां, म्हणजे एकाचं मदत म्हणजे नावाचं घेण्यासारखं नाही, की हां, बरीच लोकं आहेत, बरेच की लोक आहेत. म्हणजे ते संघटनाचे आहे. नावच हो, संघटना आहे. हो, पंडित हो. नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना. बरं नुसती ती भाजीपालेवाल्यांपुरती मुरत नाही. त्याच्या पुढली पत्रीवाली आहेत, टेम्पोवाले आहेत, हमाली आहेत. हं. त्यांना समस्त नवरात्र उत्सव आपण करतो. बरोबर. पंडित नेहरू भाजीपाले व्यापारी संघटना पुरस्कृत हं, हं, हं. समस्त व्यापारी हडपसर नवरात्र उत्सव. बरोबर. मग त्यात मग दुकानदार आले, गावकरी सुद्धा जे दिसले गावकरी आहेत, हं. मेन गाव ते गावकरी पण आम्ही त्यात सामील करून घेतो. बरोबर. हां, आणि म्हणजे ते सगळेजण मदत करतात. हा उत्सव काय आपल्या एकटं एकट्या-दुकट्याचा जण नाही. आहे. म्हणजे शेवटी त्याला नाव हडपसरचा सार्वजनिक आहे. ते काय आपण रोडवरती करतो म्हणजे काय आपलं एकट्याचं असं नसतं. ते सगळ्यांचं आहे. ते सगळ्यांनी आणि त्यांना ते अनुभव आलेले आहेत दर एक वर्षीचे. त्यामुळे ना सगळ्यांची म्हणजे वाट बघत असतात सगळे. उत्साह असतो. उत्साह असतो. आणि आवडीने म्हणजे मला ते करतात, की काय जबाबदारी आहे आपल्याला. आम्हाला जबाबदारी सांगा. असं त्यांचं ते प्रत्येकाचं चाललेलं असतं. या निमित्ताने तुम्ही आता दरवर्षी सामाजिक उपक्रम मंडळाच्या मार्फत राबवताय. तुम्ही स्वतःही कार्यक्रम करताय. अनेक सामाजिक उपक्रम असतील, सामाजिक देखावे असतील, कारण देखावा पाहिजे. अनेक आता पौराणिक देखावे असतील. तर तुम्ही असे कुठले सुरुवातीपासून आतापर्यंत देखावे केलेत तर त्याविषयी काय तुमच्या नेहमी संकल्पना असतात? देखावे म्हणलं तर पूर्वी ज्यावेळेस आपण चालू केलं त्यावेळेस त्या रस्त्यावरती आपण सुरुवातीला दांडिया वगैरे भरवायचो. रस्ता मोकळा असायचा. दांडिया करायचो. दांडियाच्या नंतर चित्रपट दाखवायचो पडद्यावरती. त्या चित्रपटातनं लोकांचं म्हणजे मनोरंजन व्हायचं. बरोबर. त्याच्याबरोबर त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन वगैरे करायचो. लाइटिंगचे देखावे केले. हां, हां. म्युझिक लाइटिंग, रोषणाई एकदम. रोषणाई वगैरे, रनिंग लाईटिंग. रनिंग लाइटिंग हे सगळं वेगवेगळे आतापर्यंत हे केलं. पण गेले 3 वर्षापासून तुम्ही आम्हाला मिळालेले आहेत आणि तुमचं आमचं जुळतंय पण चांगलं. आणि विशेष म्हणजे तुम्हाला अनुभव जास्त आहे. तुम्ही चित्रपटाचे कला दिग्दर्शन करताय. अनेक चित्रपट तुम्ही केले. तुमच्याकडे सेट आहे. तुमचा स्टुडिओ मी पाहिला. मला ते स्टुडिओ पाहिल्यासारखा आनंद वाटतो. मी माझ्या घरच्यांना पण तुमच्याकडे आणलेलं आहे. अनेकांना मी घेऊन यायची माझी इच्छा आहे. तर ते तुमचं ते दप्तर आहे सगळं. ते पाहून एकदम मन प्रसन्न होतं आणि ते गॅरंटी वाटते, की ही मूर्ती जरा दिसाय बारकी आहे, पण ते दप्तर केवढं मोठं आहे आणि ते सांभाळणं सोपं नाही हो. आणि ते तुमच्याकडे आहे. आणि म्हणजे तुम्ही एखादा विषय घेतला की ते करणार आहे आणि ते तुम्ही जाणीव करून दिली ना आम्हाला. मागच्या वर्षी तुम्ही 3.5 शक्तिपीठ केली ती. तिथं म्हणजे आम्हाला एकदम तुम्ही ग्रीप दिली मंडळाला, आमच्या संघटनेला. सगळ्यांना ते एकदम आनंद झाला एकदम ते. लोकांचं तिथं आकर्षण वाढलं. आणि गेल्या वर्षी तुम्ही खंडोबाचं केलंय. लोकांचे ते भंडारा उधळणे आणि ते लोकांच्या आरत्यांना येणे, ते गर्दी.
एक तर टीम यायची त्यांनी ते आमचे व्हिडिओ पाहून आले अं, सांगवीचे. बरं बरं. आणि ते संध्याकाळचे रातचे 12 वाजता आले. हा हा. आणि आले तर आले मग आम्हाला भजनं म्हणायचे म्हणले इथं. आणि वा ते ते तुमच्या ते देखाव पाहून तल्लीन झाले आणि ती भजनं वगैरे म्हणायला लागली ती. आणि ती रोज यायची संध्याकाळची. वा वा. मी त्यांच्यासाठी आहे ना, मी आता ते माझ्याकडे पूर्वी होतं पण ते कोनाड्यात पडलेलं होतं. ते सगळं ते सरजम ते वाद्य तर मी काढून ठेवलेलं आहे. ते बरं. खंजिरा, डब, डिबडी वगैरे सगळं काढून ठेवलेलं. माझी आता लहान मुलांची आहे ना, घरात गणपती असतो. हा हा. ती प्रॅक्टिस चालू आहे तेवढ्यासाठी. वा वा. म्हणजे तुमचं प्रेरणा आहे हा की हा. तुम्ही ते जे बनवताय ना, ते लोकांना असं भावतंय. बरोबर. आणि विशेष म्हणजे ना, नवरात्रोत्सव हे कोण करत नाही. नवरात्रोत्सव चालतंय काय भजन कीर्तन बरोबर. अजून कारण सगळी मंडळ गणपतीत असतात हो. हम्म. आणि आमच्या नवरात्राचं म्हणजे विशेष काय आहे, की मला पण जरा ती थोडीशी खंत वाटते. आपण इतके वर्ष करतोय आणि अनेक चांगले उपक्रम केलेले आहेत. अं, गणेश मंडळांना आहे ना बक्षिस ठेवलेले आहेत सगळ्यांनी. बरोबर. मी वारंवार म्हणजे पोलीस चौकीत ज्यावेळेस मिटिंग होते त्यावेळेस मी ते विषय मांडलेले आहेत, हं. की गणेश मंडळांना बक्षीस देताय, त्यांना प्रोत्साहित करताय. बरोबर. मग नवरात्र उत्सवाचे पण मंडळ आहेत ना, त्यांना पण हो. प्रोत्साहन करायला सुरुवात करा. जेणेकरून ना कलाकारांना वाव मिळेल, त्यांच्या ह्यांना बक्षीस मिळेल, काहीतरी पारितोषिक मिळेल आणि आम्हाला पण जरा समाधान वाटेल, की एवढं केलंय. तर ते थोडंसं जरा मला हे वाटतंय. तर ते आपलं सारखे हे कार्यक्रम आम्ही राबवतोय असं सगळं. आणि त्यात तुम्ही जे सहभाग दिलेला आहे, तर असा सहभाग मिळणं सगळ्यांनाच भाग्य नसतो. पण देवाच्या दयाने, आईच्या कृपेने त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला मिळाले आहेत. तर ते नाही असं दिव्याला मी प्रार्थना नाही नाही करतो. असं काही नाही. अनेक वेळा लोक काय आहे, विचारतात, की हे नेमके मोठमोठ्याच मंडळांची कामं करतात पुण्यातले इकडे-तिकडे. हडपसरला आता ते आलेत, पण फक्त बाळासाहेब भिशेंचं त्या ठिकाणीच काम करतायत. आम्ही जर बोलवलं तर येत नाहीयेत. तर ते उलटं लोकांना थोडंसं प्रश्न पडतो आणि माझ्याकडे ते संशय वृत्तीने बघतात, की मी त्यांना काय सांगतोय का, की नका काम घेऊ असं. तर तसं जरा थोडं वाटतं. उलटं माझी इच्छा आहे, की तुम्ही ते आता आमचं हडपसर म्हणजे कसं आहे, पूर्वी एक छोटं गाव होतं. हम्म. आता ते पुण्याच्या पूर्व भागातलं एक शहर झालेलं झालं आहे. मोठं शहर झालं. मोठं शहर झालं. आमची नवीन महानगरपालिकेची आता लोकांची मागणी आहे. माझी पण मागणी आहे, हम्म, हम्म. की महानगरपालिका नवीन झाली पाहिजे. तर माझं म्हणणं आहे, की तुम्ही आता हे पुण्याचं जरा हडपसरच्या महानगरपालिकेतनं ते तिथं पण जरा वाढवा ना विस्तार. मोठं देखावा केले मोठं पाहिजे. काय ना काय करा. जरा सगळ्यांना जरा द्या. नाही होतं काय बऱ्याच वेळा, की म्हणजे विषय असा असतो, की गणपतीमध्ये हं, तुम्हाला माहिती आहे आता शारदा गणपती मंडळ असेल, गौड गणपती आहे. हं, बरीच मोठी मंडळं आम्ही केलेली आहेत पुण्यातली चांगली. हं, ते 11 मारुती दर्शन असेल. हं. तर यातून काय होतं, की महिना 2 महिना आम्ही रात्रंदिवस काम करत असतो आणि मिरवणुका झाल्यानंतर सेट खोलायला आणि तो घरी आणायला पुन्हा 8-10 दिवस जातात. नवरात्र यायला अगदी म्हणजे 5-6 दिवसाचा कालावधी असतो. मग बरोबर. त्यात ती एनर्जी खरं तर संपलेली असते. हं, मग जेव्हा पण आता तुमचं करण्यामागचं कारण काय आहे, की तुम्ही पहिल्यांदा घरी आला होता. हो. मग तुम्ही कसा आला रील्स बघितले. तुमचे मित्र नवले आणि मला वाटतं तुम्ही दोघं हां, चालते. दोघं आलतो. दोघे आल्यानंतर मग मी मी सेटअपच लावत होतो. म्हणजे मला वाटतं मी आवरत होतो हो, गोडाऊन सगळं. चाललं होतं तुमचं. हां, मग आवराआवरी चालू असताना तुम्ही आले, ते पाहिलं आणि तुम्ही संकल्पना मांडली. पण मला ते काय झालं म्हणजे माहीत नाही काय वाटलं मला. पण तुमचा साधेपणा, खरेपणा आणि जे काय आहे ते आहे, की आम्ही प्रामाणिक करतोय. म्हणजे मला काय झालं, की तुमच्यात एक तळमळ दिसली, की हा माणूस खरंच मनापासून करणार आहे. बाकी लोकांसारखं काय बडे जाव, मग किती बजेट होईल, मग किती पैसे लागतील, मग किती बजेट आहे तुमचं, असं काही तुम्ही कुठं काही म्हटलं नाही. म्हणजे अशी जी म्हणणारी लोकं आता मला कळतात. म्हणजे माणूस बघण्यावरच कळतो, माणूस वाचायला की शिकले तुम्ही. वाचायला शिकलेलो आहे मी, की हा माणूस नक्की कलेसाठी आलाय का फक्त पैशावरती बाजार करायला आलाय. हां, बरोबर. म्हणजे ह्या हिशोबाने मी तुम्हाला ओळखल्यामुळं मी काय केलं, की स्वतःहून म्हटलं, की तुमचं बजेट काय का असेना, आपण सुरुवात करूया. हो. म्हणजे मी कधी तिथं विचार करत नाही. म्हणजे आपलंच काय गणपती मंडळ असतील किंवा इतर चित्रपटांची कामं असतील. एकदा काम घेतल्यावर बजेट किती आहे, तो हिशोब मी कधीच ठेवत नाही. काम सुरुवात करतो, ते नंतर बघूयात. आणि हडपसर खरं तर माझी सासरवाडी आहे तिथं, सातववाडी. आणि तिथं मला म्हणजे त्या भागात मी बरेच पाहुणे आहेत. म्हणजे पुरंदरचा बराचसा भाग म्हणजे मला वाटते हडपसर आजूबाजूला परिसरात विखुरलेला आहे, की पहिल्यापासून स्थायिक बरं. झालेला आहे. तुमची आज सासू माझ्या शेजारी मालिक आहे. आम्ही दोघं म्हणजे शेजारी. म्हणजे असे बरेच कॉन्टॅक्ट आहेत आणि मला एक वाटतं आपलेपणा, की चला हडपसर काय, सासवड काय आणि पुणे काय ही सगळी आता एकत्र आलेली आहेत आणि आपलं काम काय सगळीकडे गेलं पाहिजे. फक्त बरं. पुण्यापुरतं मर्यादित न राहता हडपसर असेल, सासवड असेल किंवा बरीच ठिकाणी. मग त्या माध्यमातून मी करतोय. मलाही तो आनंद येतो आणि आपण मी नेहमी म्हणजे जास्त कधी बोलत नाही. म्हणजे पहिल्या वर्षी आपण 3.5 ॲक्टिव्हिटी केलं. नेक्स्ट टाईम तुम्ही म्हटले, की बाबा आपल्याला खंडोबा करूयात. लगेच दुसऱ्या मिनिटावर मी स्केच केलं आणि खंडोबा आपला तयार झाला. यावर्षी पण आपण आता नवीन
शिवशक्ती दर्शन करणारे हो. ते पण लोकांसाठी एक काहीतरी अद्भुत पाहायला मिळेल. अद्भुत पाहिजे. आणि त्यांना लोकांच्या जरा अपेक्षा surprise, वाढल्या त्यांनाही आहेत. लोक सरप्राईज, बदल पाहिजे असं थोडासा असं त्यालाही जरा बदल पाहिजे. बदल पाहिजे त्याविषयी आपण आता थोडासा. यावर्षी पण ती तयारी हो. सुरू केलेली आहे. लोकांच्या आता नजरा लागल्यात आमच्याकडे. मला हा. सारखी विचारतात काय करायचं काय करायचं. नाही, चांगले चांगले, चालू आनंद येतो तिथं आहे. काम करायला. हो. आणि उलट तुमच्या आनंदात माझाही आनंद आहे, नाही, नाही, मलाही समाधान वाटतं सगळं. आनंदातच सगळं करायला लागतं असं आहे. नक्की नक्की. उत्सव म्हणजे आनंद हो हो हो. असं आहे. आणि ते साजरा करणं आता उत्सव नाव ठेवलंय आणि त्याला उगाच शिक्षक नाही हा. तसं नाही झालं नाही नाही नाही. अबल वृद्ध तिथं आपल्याला आले पाहिजे सगळे. हा. तर बाळासाहेब, मी पाहिले तर मंडळामध्ये काय होतं की आपले सगळे कार्यकर्ते असतील किंवा छोटे मोठे सभासद असतील, सगळे हिरिरीने काम करतात. किंवा तुमचा बारा भाजी विक्रेता असू दे, पथारीवाला असू दे, हातगाडीवाला, टेम्पोवाला, एखादा हमाल असू दे, तो पण येतो, काम चांगलं करतो दिवसभर. म्हणजे कुठल्याही अपेक्षा त्याला नसती, ना पदाची असती, ना कुठल्या तुमच्या मानापानाची असती, तर तो काम करत असतो. पण ही लोक प्रामाणिक काम करतात. म्हणजे मी मगाशी जे म्हटलं, मी तुमच्याकडे काम करण्याचं कारण काय होतं की तुम्ही तर साधे वाटला मला, पण बरेच तुमची मंडळी पण आहेत साधी असतात, ती काही लय हिशोब किताबात पडत नाहीत किंवा लय गोष्टी हे करत नाही. पण ते कसं तुम्ही सांभाळले आणि ते कसे काय एकत्र येतात? अरे कसं आहे ह्याला सगळं आहे ना तुम्ही निस्वार्थी पाहिजे. बरोबर आहे. हा. प्रामाणिकपणा आणि निस्वार्थी असेल ना तर ते तुम्हाला कोण अडवू शकत नाही. समाजात सगळे प्रकारचे लोक असतात. हौशे गौशे नवशे सगळे असतात हो. पण त्यावरती मात करायचं असेल ना तर रस्त्यावरती ज्याला काम करायचं आहे तो मुळात निस्वार्थी पाहिजे. बरोबर. भले कोणी आरोप करून द्या काय करून द्या आपलं मन जर स्वच्छ असेल हम्म. तर अशी लोक ज्यावेळेस ते लोक जवळ येतात पहिल्यांदा वाटतं त्यांना काय करणार आहे मला आहे ना लोक पूर्वी म्हणायची म्हशी वळ येते हम्म. काय काय बाई काय असं म्हणायचे काय. पण ते काय म्हशी वळणार म्हणजे कसं असतं म्हशी पण मी प्रामाणिकपणे वाळल्या. बरोबर. आणि हे सगळं करत 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 आहे ना आमच्या आईने शिकवलेलं आहे हम्म. स्वाभिमान. स्वाभिमान कशात आहे तुम्ही प्रामाणिक राहा. अर्धी भाकर घरातली का कोणाला मेंदू होऊ नका. आणि जे काही लोकांचं असेल ते प्रामाणिकपणे पुढे मांडायचं. बरोबर. आणि मी ते दरवेळेस जे देवीचं काम करतो ते काम करताना ना माझं अक्षर असं मोडकं तोडकं असतं. पण मी ते ना दिवसभरात काही घटना जर घडलेल्या असतील मी ते लिहून ठेवलेले असतात. हम्म. कोणी काय दिलंय कोणी काय आणलंय कोण काय वागलंय बरोबर. नाही लिहिलेलं असतं ते सगळं. आणि त्याचा मी उपयोग कधी करतो हे आता देवी आल्यानंतर मी आमचा जो देवीचा अहवाल आहे तो मीच बनवतो दुसरं कोण बनवत नाही. हम्म. तर त्याच्यावरती माझं आहे ना जवळजवळ 2 महिने अगोदरती बसायचं काम चाललेलं असतं. हा. आणि ते मी त्यामध्ये कुणाला घेत नाही आणि बोलवत पण नाही. मी ते सगळं बारकाईने ते लिहित असतो. रुपये दिलेला पण तोच सन्मान कोणी 10,000 दिले त्याला पण तोच सन्मान. बरोबर आहे. जो देणारा आहे ना तो प्रत्येकजण सन्मानितच आहे. जो ते आपल्या आपल्या आणि आमचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही मागाय जात नाही आपण पुढं. लोकांना काम दिसतंय काय लोक संघटित होतात येतात देतात पण त्यांना त्यांचा सन्मान देण्याचं माझं काम असतं. त्यामुळे त्या लोकांचा विश्वास जे संपादन करायचा आहे तो केलेला असतो. अनेक लोक त्यामुळं जवळ झालेले आहेत. आणि यंदा त्याचा अहवाल एकदम खासच बनणार तुम्ही पाहताल काय. तर ते हे सगळं जबाबदारीचं काम असतं आणि त्याच्यातनंच तुमचं संघटना चालते काय. कुठंतरी ते कागद आणायला लागतंय असं आहे काय. म्हणून हे उत्सवची जी जबाबदारी आहे ती दुरीत आणण्याचं काम मी करत असतो. आता मी ऐकले बऱ्याच वेळा तुमच्या सगळ्या कामातून की मंडईतले जे तुम्ही स्थानिक बसणारी लोक जे आहेत किंवा इतर लोकांना तुम्ही शासकीय काही योजना असतील, नगरपालिकेचे काही नियम अटी असतील, बऱ्याच वेळा काय होतं माणूस साधा भोळा असतो, तो काम करतो घरी जातो, पण त्याला समाजात काम करताना वागताना किंवा त्या शासकीय नियम अटी त्याला काही माहिती नसतात बऱ्याच वेळा. मग ती बऱ्याच वेळा तुम्ही तो पाठपुरावा करता, त्या लोकांना साध्या त्याचे अधिकार प्राप्त करून देता. मग त्याविषयी नक्की त्यामुळेच तर तुमची खरं तर ही लोक जोडलेली आहेत, तुम्हाला तो रिस्पेक्ट लोक देतात. त्याविषयी काय सांगाल, त्या योजनांविषयी किंवा तुम्ही ते कामाविषयी? ॲक्च्युली काय आहे ते काम करण्याचं म्हणजे मी मग असं सांगितलं की जे आमचे कष्टकरी महिला आहेत हमाला असतील व्यापारी असतील मासेवाले असतील छोटे छोटे दुकानदार असतील सगळे हातावर पोटला असणारे लोक आहेत. रस्त्यावरती कोण बसतो बरोबर. हा. ज्याच्या पोटाला आग लागली ना तो रस्त्यावरती बसलेला असतो. त्याला काय हौस नाही आली. दिवसभर गाड्या चाललेल्या असतात गोंगाट असतो धुराड्याने ते नाक फुफ्फुस हे झालेले असतात. रोडवरचे छाटूर माटूर गुंड असतात ते येतात नडतात. पोलिसांचं सारखे असतं. महानगरपालिकेचा ससेमिरा अतिक्रमणाचा याचा त्याचा हे
शासनाचे हे सगळे हे असते सगळे. आणि ह्यांना आहे ना वेळ नाही, आपली फक्त पोट भरायचं ह्यांना. हा दिवसाचं बरं बोलायचं जेवण. कोणाचं ते, वागायचं कसं, कोणच्या अधिकारी, कुठला ऑफिस, कोणच्या टेबलवरती जायचं, काही त्यातलं माहिती नसते. हम्म. आणि यातनं ऍक्च्युली मी स्वतः गेलेलो आहे, मी स्वतः ते व्यापार ते करतोय. भाजी वाटा लावून मी कोथमीर विकणारा माणूस आहे. काय वाटा लावून कोथमीर विकायची, बरोबर. दिवसभर चाराने चाराने विकायचं. आता समजा वेगळं आहे. बरोबर. तर ते स्वतः मी ते पाहिलेलं आहे हम्म. की आपल्याला कुणी कुणी त्रास दिलाय, कसा त्रास होतो, मग हा. आपल्याला ते माल उचलून नेलाय, एक तर ते घेतलेल्या मालाचे पैसे नाही ते उचलून नेला, बरोबर. हा. तिथून परत सोडवायचे, तिथे त्यांची हॅरेसमेंट. हम्म. आणि मग यातनं मी ते आमची एक जाणीव संघटना होती आणि त्या जाणीव संघटनेत मी असायचो. त्यातनं मी ते ट्रेन झालो. माझे एक सहकारी होते, ते आता वारले, मुबारक शेख म्हणून, फार ॲक्टिव्ह कार्यकर्ता. ते माझे संगती असायचे. मग त्यांचा इतका दांडगा अभ्यास असायचा या सगळ्या तळागाळातल्या लोकांच्या यातनं, आणि लेखणी त्यांची चालायची. काय तर ते त्यांनी मला ह्यात ट्रेन केलं सगळं मला. तर मी त्या जाणीव संघटनेचा जिल्हा अध्यक्ष असायचो त्यानंतर. हे सगळं कष्टकऱ्यांचं काम मी करायचो त्यातनं. आणि मग ह्या शासनाची माहिती मिळाली, कोणत्या विभागात कोणचं काम चालतं, फेरीपत्रवाल्यांचं कोणचं काम चालतं, ह्या आपले भाजीवाल्यांचं कुठं काम चालतं, बाजार समितीत काय काम चालतं, हे सगळे त्यातनं मी शिकत गेलो. आणि शिकत असताना म्हणजे मी स्वतः एक असा अन्याय नाही मी सहन करत. त्यामुळं मला समोर जाऊन बोलण्याची, अधिकाऱ्यांसंगती जाऊन बोलणार, निर्भीडपणे बोलणार, जे आहे ते मी मांडणार काय असेल ते, आणि त्याचा पाठपुरावा करणार आणि व्यवस्थित पाठपुरावा करणार. जर नाही झालं तर मग आंदोलन आम्ही करायला सुरुवात करतो. हे म्हणजे मग आमचं तयार झालेलं आहे. आणि ह्या लोकांना ते देत गेलो मी, कारण स्वतः लढता लढताच आपण आपल्यावरती झालेले अन्याय आणि मग आपण फक्त आपल्यासाठी वापरून काय उपयोग आहे. लोकांना दिलं पाहिजे. लोकांना दिले पाहिजे, त्यांच्याच रोज रात्रंदिवस वागतोय आपण. बरोबर. आणि मग त्या लोकांच्या अपेक्षा आता आपल्याकडे लागलेल्या असतात. आता एक किस्सा आहे त्यातला, सफाई कामगारांचा. सफाई कामगारांचे पगार थकलेले होते असेच महानगरपालिकेने, 3 वर्ष पगार दिलेले नव्हते. पगार किती होईल, फक्त 32 रुपये रोज, आणि त्यांना 3 वर्ष पगार नाही दिले. आणि मग ते कामगार आले माझ्याकडं, ते अण्णा असं आमचं पगारच नाही झाले, आता काय करायचं. मग बरं म्हणलं बघू. मग त्यांचे पेपर वगैरे मी पाहिले आणि ते पाठपुरावा केला, तरी पण ते काही दाद द्यायनात. त्यांच्यासाठी मी भीक मागो आंदोलन केलं. मार्केटमध्ये भीक मागितली, गावात भीक मागितली. भीक मागो आंदोलन म्हणजे काय, ते त्यांना घेतलं आणि खरोखर सगळीकडे भीक मागितली. पण एक जागृती तयार झाली, लोकांना ते विषय कळला, नेमकं हा भिक्का मागतोय. लोक भिक्का मागतो. पोलिस आले, पोलिसांनी मला गाडीत नेलं, त्यांना पण घेतलं. काय नाही नेलं, आपलं फक्त चहा पाणी केलं आणि सोडलं. पण एक गावात एक चर्चा चालू झाली, पेपरला बातम्या आल्या, अधिकाऱ्यांनी बोलून घेतलं, अहो ते असंच. मग काय भीक मागायची त्यांना, त्यांना जर खायला नाही भीक मागितली पाहिजे ना. बरोबर आहे. हा म्हणजे तुम्हाला जागृत केलं पाहिजे. बरोबर. मग तुम्हाला आता जाग आली, मग त्यानंतर त्यांचा पगार झाला. नुसता पगार नाही झाला, मी त्या सगळ्या खोलात गेलो. ते 32 रुपये रोज त्यावेळेस होता, आता त्यांना जवळजवळ शासनाच्या नियमाप्रमाणे 700 का 800 रुपये रोज आता. पुन्हा मिळली ती म्हणजे तीच पुन्हा आपल्या आपल्याला. त्यामुळे ती लोक सगळे आपल्या संगती जमा येतात आणि मनोभावे काम करतात. असे अनेक प्रसंग आहेत. भीक मागो आंदोलन केलं, दारूचे कॅनव्हास घेऊन बसलो, रिकामे ताटवाटे घेऊन बसलो, परत आत्मदानाचं उपोषणासाठी उपोषण पण केलं 8 दिवसाचं. हे सगळं म्हणजे समाजासाठी, या सगळ्या आपल्या घटकांसाठी केलेलं आहे. आणि त्यातनं न्याय मिळेल. जेवढे आंदोलन केलं ते असं कुठं फेल नाही गेलेलं. फेल नाही का नाही गेलं, तर ते आंदोलन खरं होतं. तिकडून तरुण वडून तडून आणलंय, त्याला पैसे दिले आणि ते लोक आणल्यात. पैसे द्यायचा विषयच नाही ना, खरा विषय आहे तो लोकांचा. पण बऱ्याच वेळा काय होतं, काही लोक असतील की हे बाळासाहेब नेहमीच काहीतरी स्टंट करतात, त्या नेहमीच चर्चेत असतात. म्हणतात ना लोक, कधी कधी होतं कसं असतं, लोकांना तोंड दिलेलं असतं बोलायला, पण ते त्यांचं ते काम आहे, कारण ते राजकीय आहेत. कारण स्टंट करणं राजकीय लोकांचं काम असतं.
जो खरा कार्यकर्ता असतो, विशेष जर माझ्याशी निगडीत आहेत आणि ती जर घटना तशा घडतात आणि त्यांना घेऊन मला कुठे लोकांना विकत आणायचं, हे पैसे 200 घ्या आणि गर्दी करा. मुळात कामच तुमचं आहे बरोबर आहे. आणि ते तुम्ही त्यात बळी गेलेला आहे. तुम्हाला ते ऑटोमॅटिक तिथे गर्दी होत्यात, जात आहे. ते बोलणाऱ्याला बोलतात की काहीतरी स्टंट करतात असं तसं. आणि ज्यावेळेस ते कसं आहे, ते कोणतंही म्हणून गेलंय की पहिल्यांदा तुम्हाला लोक हसतील, येडा म्हणतील, हसतील. नंतर ते सक्सेस झालं की मग ते सक्सेस व्हायला लागलं तुमच्याच सामील होतील आणि मग परत ते त्याच्या पुढे जाऊन मग त्याला मिस केलं. आणि ते सगळे अनुभव मी पाहिलेत. कार्यक्रम सक्सेस झाला, काय झालं, आम्हीच केला असं ते आम्हीच पाठिंबा आम्हीच दिलं, आम्हीच केलं. ही जगाची रीत आहे सगळीकडे. इथं सगळीकडे रीत आहे. त्यामुळं आणि हे जे असली जी कामं करतात ना ती ईडीच करतात. म्हणजे थोडक्यात की आपल्या हक्कांसाठी आपण लढलं पाहिजे. हा, हक्कासाठी लढलं पाहिजे. आणि कुणी स्टंट म्हणलं ते ज्यावेळेस सक्सेस झालेलं आहे, ज्यावेळेस त्याला न्याय मिळालेला आहे, मग त्यांना कळतं अरे स्टंट नव्हता बरं का, हे खरं होतं. एकदम सभ्य लोकही तेच नाही लिहू शकत ते, कारण त्यांना स्वतःच्या स्टेटसची भीती वाटते. काय स्वतः म्हणजे आम्ही एवढं उच्च अमकं तमकं, ते नाही भीक मागू शकत. बरोबर आहे. अहो ते मी जी भीक मागितली ना, मी तुमच्या माहितीसाठी सांगतो की ते आम्हाला लोकांना मी त्या दिवशी किती जमा झाले, आता ती प्रतिकात्मक असतो. बरोबर आहे. ते काहीतरी 200-300 रुपये जमा झाले आणि मी त्यांना देऊन टाकले. हे घ्या म्हणलं तुम्ही वाटून बरं का. आणि ते आता शेवटी ते सफाई कामगार त्यांना काय त्यातलं ज्ञान नाही आलं. आता दुसऱ्या दिवशी आली माझ्याकडे, मला म्हणले अण्णा आज पण झालं ना जरा. म्हणलं कुठं, आज जरा मागून आपण ते आळी जरा थोडंसं होईल. मी म्हणलं आज झालं किती कार्यक्रम, नाही थोडंसं जरा मदत होईल ना. अरे म्हणलं बाळांनो, हे ना आंदोलन होतं आणि हे जे मला जी इशारा ज्यांना द्यायचं ना त्याला मी इशारा दिलेला आहे काम झालेलं आणि तुमचं काम 1-4-5 दिवसात काम होणार आहे म्हणलं. बघा म्हणलं होतं की नाही, हे काय मला आपल्याला काही कायमची भीक नाही मागायची म्हणलं. आपण स्वाभिमानी माणसं आहे, लोकांना ह्यांना शासनाला आपले इशारा द्यायसाठी केलेले आणि ही खरी गोष्ट आहे. मी कधी कधी ना हसतो आणि ते जे बोलला ना त्याला मी तेव्हा असं माझ्या समोर आला ना, मी त्याला आवाज म्हणतो निघायचं का मग आता. ही वस्तुस्थिती आता खरी असे म्हणजे ती कामाची पावतीच म्हणायचो. जसं तुमच्या कलाकाराला जिथे दाद मिळते ना, तशी मला दाद मिळालेली आहे. बरोबर तुम्ही आणि ते आहेत म्हणजे मनापासून करता, त्यामुळे ते खरंच वाटतं. तर मधल्या काळात कोरोना आला होता आणि सगळीकडेच म्हणजे बंदी होती किंवा लोक एकमेकांच्यात मिसळत नव्हते. मग त्यावेळेस हडपसरमध्ये की तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे किंवा तुमचे भाजीपाल्याचा जो काही हे आहे, तुम्ही म्हणाले की अत्यावश्यक गोष्टी लोकांसाठी, नागरिकांसाठी, आणि ती मिळत नव्हती. मग तुम्ही काहीतरी तिथं प्रयोजन केलं, स्थानिक नागरिक असतील किंवा प्रशासन असेल, की लोकांना कोरोनाचे नियम अटी पाळून भाजीपाला उपलब्ध व्हा, यासाठी नक्की काय गोष्ट होती ती? नक्की असं होतं की कोरोनाचं ते घोषणा झाली आणि सगळीकडे लॉकडाऊन लागलं. सगळीकडे शुकशुकाट, रस्ते बंद, गाड्या बंद, दुकानं बंद चालू झालं. ते लोकांनी ते पाळायला सुरुवात केली. बंद होईल सगळं. सुरुवातीला लोकांना काही नाही वाटलं. सुरुवातीला जरा होते काहीतरी घरात लोकांच्या असंच धान्य धुन्य पहिलं. पण जसे जसे दिवस पुढे गेले लोकांना ते गांभीर्य लक्षात आलं की आपलं चालवायचं कसं. शेवटी लाईट बिल काही चुकत नाहीये, मोबाईलला चार्जिंग ते करावं लागतंय, टीव्हीचा घरात बसून म्हणजे टीव्ही सारखा चालूच आहे, त्याचं रिचार्ज करायला लागतंय. हे खर्च तर काय कुणा महत्वाचं खायला प्यायला लागतं, महत्वाचं खायला प्यायला लागतंय. मग समाजसेवक तयार झाले, गहू देणारे, तांदूळ देणारे यायचे. त्याच्यावर आपलं चालणार आहे का सगळं. भाजीपाला महत्वाचं आहे, सगळं पाहिजे ना. आणि नागरिकांना पण काय मिळाना. आणि जे काय आमचं हा कष्टकरी वर्ग हा सगळा भाजीवाला झाले, हमाल झाले, हातावर पोट ना, त्यांना कुठून यायचं काय, सगळं नाड्या थंड झाल्या. मग त्यातनं काय झालं की एक असे भाजी विकायला सवलत दिली ती रोडवरती, म्हणजे जागजागी कुठेतरी सोसायटीत मालिका, पण त्याच्यासाठी ते कोण करायचं, जे काही तरुण आहेत बरोबर आहे, ते तरुण करायचे. ते काळजी घेऊन किंवा थोडस जबाबदारी घेऊन, पण ते तरुण करत असताना ते काय करायला लागले, ते आवाचा सवा दर लावायला, दर जास्त वाढला. दर म्हणजे इकडे एकटं शेतकऱ्याचे तिकडे माल खपत नाही, त्यांच्याकडनं माल आणले म्हणजे गिरायक हे मोजकच गिरायक आणि त्यांना फटका, परत इकडं ग्राहकांना
मलिदा सगळीकडे. म्हणजे त्यांचा शेवटी हा व्यापार आहे, नफ्याचा व्यापार आहे, दुसरं काय त्याचं आहे. बरोबर. पण ऍक्च्युली सगळ्यांनाच काय मिळाना आणि सगळीकडे शुकशुकाट. आता काय करायचं. आणि आपण ते टी व्हीवरती ते पाहत होतो सगळं. तर एक दिवस माझ्या डोक्यात हे आलं, अरे लोक काय कशी जगत असतील, आपल्या स्वतः पण वेळ आलेली, लोक जगत कशी असतील, काय करत असेल, आपली लोक काय करणार. मग मी गेलो बघायला मार्केटमध्ये. आत तर मार्केटला टाळे लावलेले, कोण काय तिथं हे नाही. मग काय करायचं, मग मी काय केलं, सोशल मीडिया आपलं फेसबुक माझं एकदम स्ट्रॉंग आहे. मी आपलं पोस्ट टाकत असतो सारख्या. मग आणि ग्रुप आहेत व्हॉट्सअपला यायला त्याला, मी त्याच्यावरती एक पोस्ट टाकली, फक्त टायगर अभी जिंदा आहे, माझा फोटो टाकला आणि टायगर अभी जिंदा आहे एवढी एकच पोस्ट टाकली. मला लगेच एक तेवढी पाहिले बरोबर 2-4 जणांचे फोन आले. काय वालकडे. नाही भानगड नाही, मला म्हणले आम्हाला टायगरच पाहिजे, आम्ही वाट बघतोय टायगर कधी येतोय. बरोबर बरं. हा. राजू बाजारे म्हणून आहेत, त्यांचा फोन आला, टायगर कधी येतोय त्याचीच वाट बघतोय. बरोबर. हा म्हणजे इशारा काफी आहे. इशारा का. मग 2-3 जणांचे फोन आले. म्हणले एक काम करा, मार्केटमध्ये या, मी संध्याकाळी येतो. मार्केट तर बंद आहे, गेटवर उड्या मारून आतमध्ये या, बिंदास या, कोणी अडवलं तरी बघू आपण काय करायचं. मग गेलो, आले 4-5 जण. म्हणजे मार्केट चालू करायचं. मग कसं काय आपण चालू करू म्हणलं, मी करतो म्हणलं, काय करायचं प्रयत्न करू आपण, परवानगी बघू, प्रयत्न करू ना, प्रयत्न केल्याशिवाय काय होणार नाही म्हणलं. शेवटी लोकांचा विषय आहे म्हणलं, लोकांना भाजी मिळली पाहिजे. आणि या सगळ्या आपल्या गोरगरीब महिला आहेत, कष्ट करणाऱ्या, भाजी विकणाऱ्या, त्यांची परपंच बंद आहेत म्हणलं. बरोबर. खरं आहे म्हणलं ते. म्हणलं बरं, मग काय करायचं, मी करतो, फक्त तुमची साथ द्या. जे काही मी मेसेज टाकत जाईल, सांगत जाईल, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आहे म्हणलं. बरोबर. फॉरवर्ड करा पुढे. फॉरवर्ड करत राहा म्हणून त्यांना विश्वास घेऊन सांगितलं. आणि मग मी आमच्या गावच्या आमदारांना फोन लावला त्यावेळेस, की म्हणलं पाटील असं असं आहे, मला आपल्याला हे मार्केट चालू करायचं. नाही म्हणलं, हे शक्य नाही म्हणले, सगळीकडे बंद आहे आणि ते नाही होणार म्हणले. म्हणलं पाटील, ते सगळे लोकांच्या हातावरती पोट आहेत, बघा ते काहीतरी. नाही म्हणले ते. मग एक काम करा, त्यांना म्हणा तुमच्या घराच्या बाहेर ये का, जिथं तुम्ही राहताय तिथंच. बरोबर. तिथलं तिथे का. दारात जसं पहिलं 12 बोलदार पद्धत होती. हा, म्हणलं, पण आता पहिलं भाजीपाला आपल्या हडपसर मार्केट गावात पिकायचा, आता भाजीपाला खाली पिकतो, हे कधी जाणार तिकडे, कधी आणणार, कोण आणणार त्याला, कोण आणणार. ते मार्केटमध्ये यायला पाहिजे महिलांना. त्यांना कळकळीने विनंती केली. म्हणजे मी काय करू, नाही तुमची मदत मला काय पाहिजे, तुम्ही आमदार आहेत, तुम्ही महापालिका आयुक्तांना एक पत्र द्या की हे मार्केट चालू करायचं, तिथल्या संघटनेचं इच्छा आहे आणि ते काय असेल ती जबाबदारी घेतील, काय तुम्ही एवढं पत्र द्या. बरोबर. म्हणजे मला त्यांचं ती वाटाघाटी करायची होय. त्यांनी ते मग माझी विनंती मान्य केली आणि त्यांनी पत्र दिलं आयुक्तांना. आयुक्तांना पत्र आमदारांचं गेल्यामुळं त्यांनी मंडळ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि मार्केटमध्ये पाठवलं पाणी करायला. नियम अटी पाळून. हा, मग ते आले. मी तो माझा कार्यक्रम सगळा पेपरवरती घेतला, कारण मी त्याच संघटनेच्या जाणीव, संघटनेच्या यातनं, बचत गटातनं यातनं मी काम केलेलं आहे. म्हणजे लोक कशी काय तयार करायचे, काय नाही, ते सगळं मी त्याच्यावरती लिहिलं. सगळे मिळून मार्केटमध्ये 929 लोक आहेत व्यवसाय करणारे, भाजी विकत. ते आले, ते बघितलं काय काय कसं काय करायचं. म्हणजे पहिल्यांदा तर ते मला ओळखतच नव्हते, नवीन अधिकारी होते सगळे. मी गेलो आतमध्ये उडी मारून, तुम्ही कोण, म्हणजे बाळासाहेब बिशे. तुम्ही कधी, म्हणलं हो. मग ते पत्र दिलं तर ऐकताना आणि आम्हाला इथं पाठवले. कसं काय करायचं, शक्य नाही होणार. ते ह्यांना एक कामाचा कटळा येतो ना, जबाबदारी आहे. म्हणलं ते शक्य करतो म्हणलं मी, तुम्ही फक्त म्हणलं ऐकायचं म्हणलं पहिलं काय करायचं ते. कसं काय करणार, इथं तर 929 लोक आहेत, एवढी लोक बसले गर्दी वाढणार. बरोबर. आम्ही जास्तीत जास्त 150 लोकांना परवानगी देऊ, तुम्ही जर हे करत असाल तर. 150 नाही, मी सांगतो 150 का परवानगी देणार म्हणलं, लोकांचं पोट भरलं पाहिजे ना. नाही नाही म्हणले, म्हणलं माझ्याकडे प्लॅन आहे, 300 लोकांना परवानगी द्या, 900 लोकांना देऊ नका, 300 लोकांना परवानगी द्या. 300 तुम्ही कसे काय वाचवणार 300 लोक. म्हणलं तुमचे जे नियम अटी आहेत, आपण रोज टीव्हीला पाहतोय, पेपरला वाचतोय, सगळीकडे चालू आहे, सुरक्षित अंतर ठेवा आहेत, ते 300 लोक इथं बसवाय, तुम्ही कसे काय बसवणार.
मार्केटमध्ये जन्म गेलाय म्हणजे म्हणलं माझा, ह्यातला कानाकोपरा मला माहिती आहे, हे गाव आमचं आहे, इथं कोणच्या बाजूनी कोणची लोक येणार आहे, काय येणार आहे, ते सगळं मला माहिती आहे. मी त्या पद्धतीने इथं यातील लोक 8-8 फुटावरती बसवतो. फक्त तुमची परवानगी मला द्या. लिखित हा, स्वरूपात द्यायची. जबाबदारी मी घेतो, तुम्ही फक्त जबाबदारी सांगा. त्यात मग काय म्हणजे कसं घेणार, म्हणजे मीटिंग घेतो, मला परवानगी पहिल्यांदा द्या, मीटिंग घेतो लोकांची, मी त्यांना सूचना देतो, ती लोक ऐकतील का तुमची, बघू ना म्हणलं. प्रत्येकाच्या पोटाला आहे, त्यांना कसं 300 तुम्ही कसे काय निवडणार, हा, मी कुणाला नक्की संधी देणार असं. तुम्ही देणार कोण असं काय मग परत वादविवाद नको. म्हणलं. मी ती जबाबदारी माझी आहे, मी बघतो म्हणलं काय ते, तुम्ही मला फक्त हे द्या की मग म्हणलं सूचना आम्ही नंतर देऊ, तुम्ही तुमचं चालू प्लॅन तयार करा. प्लॅन तयार करा. त्या लोकांना बरं मग बोलवलं मी मीटिंग, ते गेल्यानंतर मीटिंग बोलवली सगळ्यांना. पहिल्यांदा मीटिंग फेसबुकला एक ग्रुप तयार केला मार्केटचा, त्या ग्रुपमध्ये सगळ्यांना ॲड केलं, आणि ज्याला शक्य आहे त्यांनी या. जी वयस्कर महिला आहे तिने मार्केटमध्ये यायचं नाही. हा, बरोबर आहे, कारण आजारी पडू नये. हा, तिने मार्केटमध्ये यायचं नाही, पण तिचं तुझा मोबदला तुला मिळणार, बरोबर. ती जबाबदारी माझी. असं सगळं ह्याच्यावर हे केलं, आणि ते कसं बसायचं मीटिंगला काय, ते अशी मीटिंग लावली मी. आणि मग ते मीटिंगमध्ये लांब लांब बसून सगळ्यांना हे केलं की आपल्याला 300 लोक या ठिकाणी नेमायच्यात, आणि 300 लोकांकडनं हा व्यापार करायचा, आणि त्यातली जबाबदारी अशी घ्यायची आहे की आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना पण सुरक्षित ठेवायचं आहे, कोणाची लागण नाही झाली पाहिजे. भयानक रोग होता तो, आणि दहशत निर्माण कोणी केली ती, टीव्हीनी पेपरनी ताट सारखवायचं, सोशल मीडिया ताट पुढं सारखवायचं, लांबून हे करायचं. अहो बायको नवऱ्या सांगती बोलत नव्हती, पोरांना बघत नव्हती, तिकडे माणसं मिली माणसं या दहशतीने. हे लोकांना हे करायचं आपल्याला. मग ते मीटिंग मध्ये काही लोक आली परत दुसरी, जरा शाब्दिक झालं, जबाबदारी कोण घेणार, बरोबर आहे त्यांचं पण, बरोबर आहे, कारण हे कोण घेणार जबाबदारी, आमका तमका कोणी दगावलं काय झालं ते जबाबदारी खवळा कवळी झाली. त्यांना सांगितलं जबाबदारी मी घेणार आहे, हे सगळं उपद्व्याप मी केलेलं आहे, आणि इथं जुळवलेले आहेत लोक, यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, गावकऱ्यांना पण बाजी मिळली पाहिजे, तुम्ही समजून घ्या, आपण सगळे मिळून, तुम्ही पण मदत करा, आपण सगळेजण मिळून करू काय करायचं आहे. ते सगळ्यांना पटलं. बरं म्हणले करायचं काय, कसं काय करायचं आता हे, म्हणलं काय नाही, हे जे 3-3 लोक आहेत ना, 300 जणांचे 3 लोकांचा ग्रुप करायचा, 3 ग्रुप करता येईल. यातले जे वयोवृद्ध असतील त्यांची जागा समजा तरुणांनी घ्या, तरुणांनी द्यायची, त्यांना 100 रुपये रोज पाठवायचे त्या जागेचं भाडं म्हणून, बरोबर आहे, किंवा त्यांना भागीदार म्हणून घ्या. कसं आहे, 3 जणांची भागीदारी, 3 जण गाळ्यावर थांबायचे नाहीत, एका जणांनी मला नाही जायचं, एका जणी एक काही थांबायचं, परत त्याला सुट्टी दुसऱ्याने द्यायची, असं ते ग्रुप केले. पटतंय का, पटतंय, पण मला ते लिखी पाहिजे. फॉर्मॅट तयार केलं, सगळ्यांकडनं ते लिहून घेतलं, ही 8 मान्य आहे, ज्याला 8 मान्य नाही त्यांनी मार्केटमध्ये यायचं नाही, वाद घालायचे नाही, आणि फाटे फोडायचे नाही, हे सगळ्यांकडनं लिखित स्वरूपात घेतलं. दुसरी गोष्ट, हे मार्केटमध्ये म्हणलं गेले 3 महिने तुम्ही ते सगळं दप्तर बांधलेलं आहे. काय असतं दप्तर, पोती चाती, कुठं कॅरेट, काही माल शिल्लक असेल ते मार्केटमध्ये बघा म्हणलं वास सुटलेला आहे असा, हे सगळं पहिल्यांदा सोडायचं आपापलं अख्खं मार्केट, सगळं सोडायचं घरी घेऊन जायचं, हे सगळं घाण सोडायची म्हणलं. अहो जवळजवळ 2-4 हजार उंदरच मेलेली सापडली. लोकांनी त्या सूचना ऐकल्या, सगळं सोडलं. आयुष्यात कधीच मार्केट मोकळं नाही होत झालं त्यावेळेस, सगळं सोडलं, एकदम शुकशुकाट, सगळं साफसफाई धुवायला लावलं, सगळं धुवून घाण काढली ती सगळी. आणि मग नंतर प्रत्यक्ष दिवस आला ते वाटायचा. आता वाटायचं, अनेक लोकांना वाटलं इथं आता मारामार होणार, भांडण होणार, मलाही जागा, मलाही जागा. सकाळी 9 वाजता चालू केलं ते वाटायला. काही लोक भिवून निघून गेली भांडणाच्या. पण मी सकाळी 9 वाजले, रात्री मला 11 वाजले, जेवण नाही, चहा नाही, काय नाही, प्रत्येकाला ती जागा नेमून द्या, फिक्स बाबा तुझी जागा, पण ती जागा नेमून दिल्या, तिथं बसायची ते सिस्टीम दिल्या. प्रत्येक जणाजवळ सॅनिटायझरची एक बाटली घ्यायची, आपल्या मालाला कुणाला हात लावून द्यायचा नाही, आपण आपला माल गिरायकांना आपल्या हाताने द्यायचा, सुरक्षित, प्रत्येकाच्या हातात हँड ग्लोव्हज ठेवायचे. प्रत्येक गेटवरती 4 गेट आहेत, 4 गेटवरती पंप मारणारे, ते गन टेम्परेचर गन चेक करणारे, असे सिक्युरिटी नेमले. आणि येणाऱ्याचं पण हे करायचं, आणि आपण मार्केटमध्ये बसणार त्यांचं पण रोजच्या रोज चेक करणे. किती दिवस चालला उपक्रम? हे जवळजवळ 6 महिने चालला. आता हे करताना महानगरपालिकेने काय मदत नाही दिली आम्हाला, फक्त परवानगी दिली, मदत काय नाही.
ही सगळी मदत आम्हाला उभी करायची. नाही, बरोबर, बऱ्याच वेळा प्रशासनालाच मदत केली गावकऱ्यांनी, तर काय त्यांनाही ते हा, सोपं जातं. त्यांनी काय नाही दिलं की बाबा आता तुम्ही चालू केलं, तुम्ही सगळे केलं, मग सॅनिटायझर आम्ही पुरवतो, हा, बरोबर, टेम्परेचर काहीतरी गन आम्ही हा, पुरवतो, तसं काहीतरी किंवा आम्ही आमच्या पद्धतीची सिक्युरिटी देतो. काय नाही दिलं. ते आले पण नाही बघायला, कोणी नाही आलं. मग हे सगळे आम्हाला नियमावली लावली. मग त्याला खर्च कोण करणार? बरोबर. मग आम्ही 20 रुपये त्या ठिकाणी, हा, मी वर्गणी गोळा केली. 20 रुपये रोज द्यायचे. ज्याला बसायचं आणि 20 रुपये रोज द्यायचे. बरोबर आहे. 20 रुपये रोज देताना ती गोळा कोण करणार? हा, त्याला त्याला लागण नको व्हायला. प्रत्येकाला मग अशी जबाबदारी दिली की जेव्हा गाड्यावर बसतोय, रोज एकाने वेळ द्यायचा, रोज एकाने वेळ द्यायचा, वही घ्यायची, ते वहीमध्ये ते पैसे जमा करायचे आणि त्याचा फोटो पाठवायचा माझ्या व्हॉट्सअपला. मी ते सगळं रोज पाठवा, अपडेट डिक्लेअर करायचो. ते पैसे किती जमा झालेत, रोजचा खर्च पण डिक्लेअर करायचो. आणि त्यांच्यावरती मी उद्योग सोडून दिला. मी स्वतः व्यापार करत नव्हतो, पण हे सगळं चालवणं, मार्केट चाललं पाहिजे सगळं. रोज तिथं कोण आजारी पडले का, कोण काय झालंय का, जबाबदारी घेतलेली ना, तिचं सगळं चालू ठेवायचं. मग आता हे 6 महिने चाललं, त्यातनं मग हा खर्च भागवला, पैसे शिल्लक राहिले होते, पैसे शिल्लक राहिले. बरोबर. मग आता शिल्लक राहिले, करायचं काय? मग कल्पना आली तर चोऱ्या माऱ्या होत्या, पाकिट माऱ्या त्यात, माल चोरीला जातोय, महिलांची छेडछाड होती, गर्दीचं ठिकाण असत. समजा आता कोरोना संपल नंतर हे होतंय, परत पुढे काहीतरी पुढे काय असं असं होतंय. मग माझ्या डोक्यात कल्पना आली की हे पैसे तर आपले शिल्लक राहिल्यात, इथं सीसी कॅमेरे आपण जर बसवले तर. बरोबर. आणि मग ते उद्योग केला आम्ही. तो एक असंच तुम्ही जसे आम्हाला मिळालेलं तसंच सीसी कॅमेरेवाला एक जोरी म्हणून एक कोथरूडचा योगावरी मिळले आम्हाला ते. मग त्या ठिकाणी आम्ही ते सीसीटीव्हीचं चांगलं ते सीसीटीव्ही पण मग ते परवानगी घ्यावी लागली बसवायची. बरोबर. ते बसवले सगळे 20 कॅमेरे बसवले. एक जणांनी टीव्ही दिला, मोठा टीव्ही दिलाय. पण त्याचं पुढे अपडेट कोण घेते आता? आता मग ते मी काय केलं की आता समजा आपण बसवलं, मग ह्याचं परत मेंटेनन्स आमकं तमकं ते सांभाळलं पाहिजे, त्याला खोली पाहिजे, वारा रूम ते तयार झालं पाहिजे सगळा. मग महानगरपालिकेला रिक्वेस्ट केली तुमच्या ऑफिसमध्ये टीव्ही लावायचा आणि हे सगळं त्याचं तुम्ही DVR update आणि हे सगळं तुम्ही पाहायचं, बरोबर. आम्ही तुम्हाला सुपूर्द करणार. चांगली गोष्ट आहे. आणि मग ते सगळे आमदार कामदार महानगरपालिकेचे अधिकारी पोलीस कमिशनर हे ते सगळे बोलून ते कार्यक्रम केला. आणि ते कार्यक्रम करताना हे ज्या महिला होईल सगळ्या ज्यांनी 6 महिने आपली जीवाची पर्वा न करता गावाची सेवा केली, भाजी पुरवली सगळ्यांना, त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला. अरे वा, चांगली एक चांगलं त्यांचं ह्याला प्रशस्तीपत्र बरोबर करून सगळ्यांना वाटलं. एक समाधान झालं त्यात. चांगलं. पण माझ्या जीवनातलं एक ते एक कार्यक्रम मला आनंद वाटतो. बरोबर आहे. आज तुम्ही तेव्हा जो प्रश्न विचारला लय भारी वाटतंय. आणि अशी संधी नाही मिळतो कोणाला. संधी नाही त्या काळात कोण जबाबदारी घेणार? नाही जबाबदारी विशेष म्हणजे कुणाला कोरोना झाला ना. आपण एवढं सगळं काम करताय, पण तुमचं नक्की मूळ गाव कुठलं? हडपसर आहे का? तुम्ही नक्की कुठून कसे आलात काय? आमचं मूळ गाव तसं पुरंदरचं पानवडी. पुरंदरचा जो किल्ला आहे त्याच्या कपारीला आमचं पानवडी आहे. चौ बाजूने डोंगर आहे आणि त्या पानवडीतनं पण आमचे पूर्वज पांडेश्वरला गेले. ते पुरंदरचं पूर्व भागातलं अति दुर्गम भागातलं गाव येते. तर तिथं आमचं ते पांडेश्वरला आमचं सगळे घर जमीन सगळं असेल. आणि तिथून आमचे पंजोबा एक 100-125 वर्षापूर्वी हडपसरला आलते. त्यांची मुलगी म्हणजे आमच्या वडिलांच्या आत्या इथं तिचं लग्न करून दिलं. ते काय लग्न झालं ती बालविधवा होती त्यावेळेस पण लग्न व्हायचं. ते लग्न झालं ती बालविधवा झाली. मग आता तिचा सांभाळ शेवटी त्यांची भावकी गावकी यांची मोठी होती. तिचा सांभाळ तर केला पाहिजे, मग तिच्याजवळ म्हणजे आपलं कोणतरी पाहिजे म्हणून आमचे पंजोबाने आमचे आजोबा इथंच पाठवून दिले. मग ते आपले इथंच उदरनिर्वाह करायचे, त्यांचं स्वतःचं जीवन ते जगायचे काय कष्ट करून. आमचे आजोबा आईस्क्रीम विकायचे ते आणि तिच्यापाशी राहायचे. तिच्यापेक्षा वयाने लहान असायचे. 2 आजोबा म्हणजे दोघं भाऊ, एक थोरले होते ते जरा लांब राहायचे आणि आमचे आजोबा तिच्या लग्न झाले नसल्यामुळे तिच्याजवळ राहायचे आणि तिचे आधार राहायचा तिला. असे आता आम्ही त्यावेळेस आलेलो. त्यामुळे इकडे जे आले तर इकडलेच झाले. गावाकडे काय कोण गेलं नाही. ती गाव तसंच जमीन वगैरे तशीच होती. तर ती जमीन म्हणजे मला त्यातली आवड पण तयार झाली. मी ती शोधून आपली करायला सुरुवात केली. काय परत म्हणजे गावाचं येणं जाणं झालं. हे इकडे येऊन आपलं 100-125 वर्षापूर्वीचं इकडे सगळं नाते होतं.
इकडलंच झालं आपलं हडपसर. नाही, ठीक आहे. पण आता नंतर मग तुमचा म्हणजे तुमचा प्रमुख व्यवसाय कुठला? किंवा तुम्ही नक्की आता म्हणजे कसं काम करताय बाकी? आर्थिकदृष्ट्या कसं चालू आहे काम? म्हणजे प्रमुख व्यवसाय म्हणजे कसं आहे, की आमच्या आजोबांचे ह्यांचे म्हणजे आईस्क्रीम आमचे आजोबा विकायचे. हं, तर आजोबांच्याकडे म्हशी वगैरे त्यांनी मग कालांतराने या ठिकाणी केल्या. हं. दूध लागायचं आईस्क्रीमला. हो, हो. आणि मग त्याचंच आमच्या वडिलांनी पुढं दुधाचा व्यवसाय व्यवसाय केला. चालू केला. हं. आता हे सगळं आमच्या हडपसरला मोठं विमानतळ आहे 350 एकराचं. हां. आणि मग त्या ठिकाणी कुठलं आमच्या त्या ग्लायडिंग सेंटर? ग्लायडिंग सेंटर हां, 350 एकर आहे ते. बरं, बरं. मग त्याचे निलाव व्हायचं त्या काळात. मग हं. इथले जे काही म्हशीवाले, गुरवाले असतील त्यांचे ते 7-8-10 जण ते घ्यायचे ते निलाव चाऱ्यासाठी. चारा बरोबर. करण्यासाठी. हं. मग ते ते जनावरं तिथे राखायची. ते मग आम्ही आपलं लहानपणी आपलं मग ते राखायचं. हं, हं. मग परत मग इथं हडपसरला जे बाजार आहे आपला, हं. त्या ठिकाणी गवताचा पण बाजार असायचा. हां. गवत विकायचा, वैरण विकायची. गवत कोण आणायचं? हं. ते हडपसर हे पूर्ण बागायती एरिया असायचा हडपसरचा. हं. परमपूज्य महात्मा ज्योतिबा फुल्यांची पुण्याई जे जुना कॅनेल आहे, हो. ते 200 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिबांनी ते केलं. हडपसरमध्ये फिरवलेलं होता इंग्रजांच्या काळात. त्यांची काय जमीन मांजरी परिसरातच होती. मांजरीपर्यंत त्यांची पण जमीन होती. आणि हो. ते माल आहे ना, इथला माल ते पिकून ते इंग्लिश आयटम तयार व्हायचे या इंग्रजांना लागणारे. हं. ते आपल्या इथल्या कॅम्पमध्ये पुण्याच्या, हो. परत मुंबईच्या बाजारपेठांमध्ये त्यावेळेपासून जायचे. बरोबर. तर ते त्या हे जे मजूर होते, हं. ह्यांनी ते खुरपणी वगैरे त्या ठिकाणी करायचे. ते खुरपणी रोजगार कमी असायचा. बरोबर. मग ते खुरपणीत धरलेलं गवत, मग ते गवत मार्केटमध्ये आणायचं. हं. ते संध्याकाळचा बाजार असायचा. हां. ते गवत हे सगळे म्हशीवाले जे असे गोठेवाले असायचे, बरोबर. ते त्यांनी विकायचे. ती खरेदी करायची वैरणी. आणि ते मग बाजारात द्यायचो त्यावेळेस त्यांच्या वडिलांसहित मग ते बैलगाड्या घेऊन ते भरायचं. आणि मग मुंबईवाल्याला जे माल जायचे, मग मुंबईला जाणारे जे काही वेस्टेज माल असायचा, हं. बीट असेल, नौकल असेल, मग त्याचे जे पाला असायचा हो. ते खुडले जायचा. मग ते सगळं वैरणीसाठी मिळायचं आपल्याला. मग ते हं. सगळं आम्ही ते गोळा करायचो. एक मी संख्या असल्यामुळे ना, मी ते व्यापार पाहायचो तिथं हो, मार्केटमध्ये. बरोबर. मग मार्केटमध्ये व्यापार पाहायचा, पाहता ते कसं व्यापार चालला काय. हळूच आपलं वडिलांना नकळत बाजारात आपलं थोडासा कुठेतरी माल घ्यायचं, पटकीने आपलं 5-10 विकून रुपये टाकायचा. विकायचो. हां. हां. आणि ते आपलं मस्त चालू आहे. मग मला ते नाद लागला तो हं, हं. हे करायचं. मग ते ह्यांच्यातनं म्हणजे हळू-हळू जसं-जसं मी मोठं होत गेलो, शाळा सुटली. शाळा सुटल्यानंतर मग मी ते आपलं मार्केटमध्ये व्यवसाय चालू केला. मग ते व्यवसाय चालू करता-करता हे सगळं वाढत गेला व्याप. मग ते कुठं मुंबईला जा गपचूप. मी पहिल्यांदा मुंबईला गेलो एका ट्रकमध्ये झोपून. हां. घरी नाही सांगितलं. बरं. ते मुंबईला गेलो माझ्या संग ते जोडीदार होता. आणि ते बायखेळ्यात आम्ही ते माल दिला. आणि ट्रकमध्ये झोपून गेलेलो. मुंबई काळी का गोरी पाहिलं नाही. आणि ते मग बायखेळा त्यावेळेस जुना बायखेळा मार्केट होतं बघा. तुमच्या सासवडचे पण त्या ठिकाणी अनेक झालेले हो. बघा. तर ते बायखेळा पाहिलं आणि तिथून त्या जोडीदाराच्या मित्राच्या डोक्यात आलं, नाही नाही आता आलो तर आपण मुंबईच पाहिजे. हं. अरे मुंबई पाहिजे म्हणजे काय पाहिजे मुंबई. चालत चालत निघालो. ते बायखेळ्याचं सरळ गेलो ते गेट ऑफ इंडिया दिसलं. हं. आणि तिथून मग आम्ही ते त्याचे ते लॉन्च असते बघा ती हो, हो. ₹40 ते ओरडत होते. काय ₹40? एलिफंटा बघा. आता हिंदीत द्याला होता 5वीला. हां. 5वीला का 6वीला. एलिफंटा गोपायचा तो. ते बरोबर. ऐकलं. अरे एलिफंटा ते म्हणतोय. गेलो आपलं ते बघायला. हं. म्हणजे ते सगळं ते व्यापार करता म्हणजे सुरुवातच एक आमची. आवड तयार झाली. सुरुवातच ते सुरुवात गेलेलो झाली. पहिलाच दिवस. हं. आणि ते तिथून ते आलो घरी. घरी आलो म्हणले, "कालच्या धरणं तू घरी नाही. हं. कुठे आहे?" म्हणलं, "मुंबईला गेलतो." "काय?" हं. "अरे गाव कधी सोडलं?" "मुंबईला." "खरं काय?" "नाही, नाही. इथं कुठं असेल." लागली जरा धामधूम करायला. अहो हं. म्हणलं, "नाही हो. मुंबईला जाऊन आलतो." बरोबर. मुंबईला कसं सांगितलं त्यांना ही हकीकत. हं. आश्चर्य वाटलं. हो. आपण जाताना सांगत जाणार मुंबई अरे ती. हं. माणसं परत नाहीत गेलं तर. बरोबर आहे. हो. म्हणलं बरं सांगायचं आहे. मग मला ते नाद लागला परत. हं. कुठं मुंबईला जा, कुठं पनवेलला जा, हं. सोलापूरला माल घेऊन जा, हं. कोल्हापूरला माल घेऊन जा. बरोबर आहे. हे सगळे मार्केट पाहत हे सगळं व्यापार वाढत गेला. चांगला म्हणजे माल न्यायचा. ही शेवटी एक भाजीपाला विकणं ही एक कला आहे. हां, म्हणजे आम्ही या कला भ्रमंती कार्यक्रमात फक्त चित्रपट, हां, नाटक किंवा हां, अशी कला न घेता हां, विविध कलांची एक छटा आम्ही करतो, हां, उलगडतोय. त्यातून हां. ही तुमची एक कला आम्हाला एक वेगळी पाहायला मिळाली. हो, हो. तर ती सगळं म्हणजे सगळ्या मार्केटमध्ये हिंडलेलो मी म्हणजे मी. मग तिथले ते सगळ्यांचे व्यवहार तिथं तुम्ही मगाशी म्हणले, हं. की माणसं कळतात. बरोबर ही आहे. माणसं आहे ना बाहेर पडल्याशिवाय कळत नाही. नाही का? आणि बरोबर. ते मला ते म्हणजे
मिळत गेलं सगळं ते, की कुडले कसे. सोलापूरला गेलो मी 2 वेळा माल घेऊन गेलो, पण मी ना मला यायला तर पैसे नव्हते, पण मला जेवायला पण पैसे नव्हते. म्हणजे एक सांगायचं. आणि कोल्हापूरला गेलो तर मी खिशे भरून पैसे आणले. म्हणजे जिथे तिथे व्यवहार काही काही ठिकाणी असे झालेले आहेत. म्हणजे ह्यातनं एक अभ्यास मिळत गेला की लोकांचे वागणं बोलणं, हे फिरता फिरता मग कुठं काय आहे कसं आहे ते पाहायला मिळालं सगळं त्यातनं. मग आता हे भाजी करता करता आज वय बरंच झालं, आता माझं वय 58 चालू आहे. आता ते मी काय आमच्या मुलांना घरच्यांना कधी मार्केटमध्ये आणलं नाही. आणि हे शेती पण म्हणजे मी शेती करतोय आता. शेती अशी करतोय की हे मी भाज्या रानात घ्यायचो आता. माझ्याकडे मजूर आहेत, तर मग ते रान खरेदी केलं की ते माझे मजूर जातात माल काढतात. मग रोज सगळ्यांचे बांध तोडवायचे, सकाळचं जायचं ते बांधाने हिंडायचं, ते माल घ्यायचे. हे शेतीचा अनुभव मिळत गेला. बरोबर आहे. त्यामुळे आपण लोकांच्या शेतात तोडतोय. आपल्या घरची लोक सांगतात की आपल्याकडं आपली शेती आपली शेती आहे. आपली शेती कुठे आहे? पण आम्हाला दाखवलीच नाही कधी. मुळात आमचे वडीलच कधी गेले नाही, आमचे आजोबा पण गेले नाही कधी. शेती तर आहे म्हणतात. मग मी यांच्याकडनं माहिती काढली कुठे आहे शेती, म्हणजे पांडेश्वरला. बरोबर. मी एक दिवस असंच मग जेजुरीला एक सौदा बघायला गेलतो, कोथिंबीर घ्यायला. आपण जेजुरीच्या जवळ पांडेश्वर. मग मी ते बघत गेलो. 96 सालची गोष्ट आहे बघा. मग ती बघत गेलो पांडेश्वर इथं. एकदम असं 10-5 घरांचं आपलं गाव, पण ऐतिहासिक गाव आहे. तर त्या ठिकाणी गेलो, विचारलं तिथं असं असं भिशनची जमीन आहे कुठं. त्यांनी सांगितलं जा तिथं शिरीची ताटी आणि त्याला काट आहेत. गेलो सगळं जंगल काट्याचं. आलो पाहिलं, आलो घरी. वडिलांना म्हणलं मी गावाला गेलतो. तुला काय माहिती गाव? म्हणलं तुम्ही सांगितलं पांडेश्वर. गेलो म्हणलं. बरं काय? म्हणलं मला ती शेती करायची आपली. शेती कुठं जातो तिकडं काय ते तसं नाही म्हणलं, मला जायचंय म्हणलं. कारण माझ्या ते डोक्यात बसलं आपण रोज लोकांचे बांध तोडतोय, आपली पण आपले काहीतरी पाहिजे. आपली शेती आहे ना. ते बळच वडिलांना मी बरी घातलं. म्हणले मग मी काय करू? तुम्ही चला माझ्या सांगते. मी येऊन काय करू? मीच पाहिले नाही तर मग मला ते समजायचं कसं आपलं बांध वगैरे काय ते. आपला नेमका बांध कोणचा, आपलं नेमकं रान कोणचं, ते आहे ते जंगल सगळं. देशांची जमीन आहे माहिती, नेमका कुठून कुठवर ते. बरं म्हणलं चल. गेलो मग ते जरा काढली सगळं माहिती आम्ही. ती मी आपली शेती डेव्हलप केली हळूहळू हळूहळू. माझं म्हणजे आता जवळजवळ 30-32 वर्ष झाले आता म्हणजे ते शेती करतोय. म्हणजे ते हे व्यापार म्हणजे भाज्या पालेभाज्या घेणं विकणं, नाही घेणं विकणं पण चालू आहे. आणि म्हणजे त्या शेती म्हणजे इतक्या लांब जाऊन येऊन करायचं तसं काय सोपं नाही. बरोबर आहे. तर हे माझ्याकडे जे मजूर आहेत ऍक्च्युली ते 10-12 मजूर आहेत माझ्याकडे. महिला आहेत, ड्रायव्हर आहे, माल काढणारे सगळे ते. मग हेच त्यांचा मला उपयोग होतो. मग तीच आपली ती मी शेती. आणि त्यासाठी त्या शेतीतनं बरं त्या भाजीच्या धंद्यातनं आपलं घरपंच चालू असं. बऱ्याच वेळा असे म्हणे की लष्कराच्या भाकऱ्या कोण नाही कोण नाही. पण असं काय होतं की असं होत नाही का की घरचे वहिनी असतील किंवा बाकी किंवा हा माणूस नेहमीच बाहेर असतो, घरी कितपत लक्ष होतं? नाही घरी कसं आहे आता घरच्यांना माहिती झालेलं आहे सगळं आपलं कामाचं आहे. आणि घरचे पण आता आमचे सगळे घरदारच समाजसेवक घेतात. माझी मंडळी असेल, माझा मुलगा असेल, असं कधी हे नाही करत. म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात सहभागी, प्रत्येक कार्यक्रमात. आणि त्यांचा सपोर्ट आहे म्हणून आपण करतो ना. बरोबर. अहो तुम्हाला जर घरातनच सपोर्ट नसेल तर तुम्ही नाही करू शकत. मग ते त्यांचा सपोर्ट असतो. मग त्यांना वेळ प्रसंगी आहे ना, त्यांना माहित असतं मी बोलणं काय लागतो. पण ते करतात सगळं. त्यांना माहिती तात्पुरतं असतं. आणि घरातनं सगळं देतात. वेळ प्रसंगी कोणाला स्वयंपाक करून द्यायचा आहे, कोणाला काय करायचं आहे. मी काय विचार नाही करत ते अमके तमक्यातनं घ्या तिकडं ते स्वयंपाक करायला ते अमके तमक्यांना द्यायचं आपल्याला लागणार आहे. करतात ते सगळं. परत काही लिखाण करायचंय, कुठं कार्यकर्ता बघायला जायचं. मग अशा वेळेस हे लिहा हे करा हे सगळं. मी बघितलं की सुशीलनेच बरेपैकी नवरात्र उत्सवात आपलं फोटोग्राफी येते, त्याचा अल्बम बनवणे किंवा अहवाल बनवणे. ज्यावेळेस आपण ज्यावेळेस अशी कामं करतो ना त्यावेळेस हे कार्यकर्ते पण मग करतात. हे काय कमी पडत. घरदार काम करते, घरदार काम करतो मग आपण का नाही करायचं. असे सगळे तयार होतात. ते सगळे अनेक लोक मग त्यामुळे तयार होतात. आणि दिसतं लोकांना की काही स्वार्थ नाही याच्यामध्ये. नाही काय स्वार्थ काय, निस्वार्थीपणे. ते स्वामी विवेकानंदांनीच सांगितलं जर तुमच्या मनात जर चांगली भावना असेल, लोकांचं भलं करायचं असेल आणि तुम्हाला जर विरोध असेल तर तुमच्यातली जी प्रामाणिक शक्ती आहे, निस्वार्थी आहे, त्याची ईश्वरी शक्ती तयार होती. आणि हा सगळा ईश्वरी शक्ती पुढे ना हे जे विरोध करणार आहेत त्यांचा धुवा उडून जातो.
विवेकानंदांनी स्वामी विवेकानंदांनी सांगितलं नाही, ते टिकत नाही जास्त ते टिकत नाही. मग ते प्रामाणिकपणा मनात ठेवायचा आणि असं असतं. त्यात सातत्य ठेवायचं. पण मला वाटतं तुम्हाला बी आपलं- असे उपक्रम लागत असतील नेहमी. हा? म्हणजे कधी कधी असं होतं ना की हो. एक त्याची भूक लागते हो की असं काहीतरी काम यावं आणि हो. त्यातून ते हो म्हणजे ते सामाजिक कसं आहे, उपक्रम ते व्हावं. काम यावं म्हणजे ना, मला ते घडून गेलेलं आहे. हम्म. हे आमच्या आईचं ते शिकवणच आहे. असं आई म्हणजे आमची, मी तुम्हाला म्हणलं ना, जी जमात होती आईच्यासाठी एक त्यातनं मी सांगते, जी अंगाची ऊर्जा आमची, आम्ही गावात राहायचो आणि जे ग्लायडिंग सेंटर आहे आमचं, त्या ठिकाणी आमचा गोठा असायचा. जुनं खेडेगाव असायचं. आणि मग ते गोट्यावरती दारा काढायला सकाळ संध्याकाळ आईने जायचं. मग आम्ही त्या दारा काढायच्या आणि ते कॅरेलला जावं लागायचं. आणि सगळं आजूबाजूला शेती असायची. आमच्या आई एकदम अशी निर्भीड असायची. हा, बरोबर आहे. तर ते एकदा असा प्रसंग आला की एक जाताना एक वडा असायचा मध्ये, आणि आई बरोबर संध्याकाळी 6-6:30 एकटी असायची. आमचं एक कुत्रा असायचं, ते आई बरोबर असायचं. आणि आमच्या आईच्या हातात कायम एक काठी असायची. तर ते संध्याकाळी 6-6:30 धारा काढायला जायची. मग ते धारा काढायचे आणि परत यायला 8:30, 9, 10 असे वाजायची. ते वैरण काढी करायची, जनावरं बांधायची, दूध घ्यायची. मग दोघं आम्ही मायलेकर सायकल ती खेंड, दोघं बोलत 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 कॅरेलने यायचं तरी अंधारात. तर एक दिवस असंच दारा वगैरे काढल्या, आम्ही निघालो दोघं. तर बोलत 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 वाड्यापाशी आल्यावर खालून एका महिलेचा आवाज आला अंधारात. विचित्र आवाज होता तो सगळा. तर आईने ऐकलं, मी ऐकला. आईने हे केलं, बाळू म्हणली सायकल लाव साईडला. मी म्हणलं काय, कशाला सायकल लावायची, अंधार पडलाय, 10 वाजल्यात आपलं, चल. नाही नाही म्हणले, सायकल लाव. हे मी जाताना 6 वाजता पाहिलेलं होतं. एक महिला आहे, बाई आहे एक, आणि दोघं तिघे आहेत. पण मला मी दुर्लक्ष केलं म्हणली, मी निघून गेले. पण आता 10 वाजत, 6 ते 10 जवळजवळ 4 तास झालाय त्या बाईवरती अत्याचार चाललाय. बरोबर आहे. हा. एवढं ते म्हणलं, अरे ते तू म्हणते 4-5 जण आहे काय, तर चल आपलं कुठं नादी लागते, नको डोक्याला तर अंधार आहे, वाडा आहे, गाव लांब आहे आपलं. म्हणले एक लक्षात घे, मी इथून रोज एकटी जाते म्हणले. हो, हा प्रसंग जर माझ्या व्हायला तर, बरोबर आहे. हा समज तुझी आई आहे तिथं आता, मी रोज एकटी जाते का नाही. सायकल लावली, म्हणलं आता काय, तिच्या हातात काठी, कुत्रा आमच्या संगती. आमचं कुत्रं ट्रेन असायचं. ट्रेनमध्ये ते बच्चे आणलेलं, ते फक्त त्याला बोलायला येत नव्हतं. सगळं जे तुम्ही तेरी मेहरबानी पिक्चर पाहिला असाल, तर ते आमच्या घरात सगळं ते पिक्चर ऍक्च्युली केलेलं आम्ही सगळं. बरोबर. तर ते कुत्रं आमची आई, आणि आई माझ्या सायकल आहे ना, एक ती कुट्टीचं पोतं न्यायला लागायचं म्हणून ट्यूब बांधलेली असायची ते आवळायसाठी. ती टिप सोड म्हणली पहिली, घ्या आता. हे कोण सांगतंय, आई सांगते. तिला हे कल्पना आहे, टिप सोड, चल उतर खाली. गेलो काय, शिवाय सांगितलं, विचार करू नकोस, विचार करू नको, मेले तरी चालतील. आता मी रांगडागडी, म्हणजे मी दुधावच वाढलेलो होतो. बरोबर आहे. घरातच दूध दुभताना आईचं शिकवण, म्हणजे मेला तरी चालेल त्यातला एखादा, विचार करू नको. काय ते बाईला आपल्याला बाहेर काढायच्या, ते वडा जवळजवळ ना त्या कॅनलच्या ह्यातनं ते खाली उतरायचं, ते वाड्यात काळा कुट्टा अंधार. उतरलो बाबा, मायलेकर आम्ही, आणि ते कुत्रं सांगते. ते जे पिक्चरमध्ये मी अनेक बघितलं असेल तुम्ही, पिक्चरमध्ये आहेत ते सगळे, ते तुम्ही सांगताल तसं होत असेल. पण ते खरा पिक्चर त्यावेळेस आम्ही केलता की त्यांना पळता येत नव्हतं. बरोबर. असं ते आम्ही मायलेकरांनी सगळं केलं. आणि त्या बाईला मग आम्ही ते सोडवलं, त्यातनं घेऊन आलो गावात. हे जे आहे ना, हे रक्तातच आमच्या आहे की कुठं अन्याय होत असेल, कुठं काही घटना घडत असेल, कुठं असं काय होतं, तर लगेच ते मी जागरूक होतो. की अनेक जण मला आमच्या गावातले पण म्हणतात की मी कुठेतरी आलिप्त कुठेतरी काय, पण काहीतरी कोण ना कोण म्हणतं. ते तू कधी पण जाग होतं, मला ते जाणवलं की ना थांबवत नाही आपण. बरोबर. हे रक्तात असावं लागतं, रक्तात असलं पाहिजे, आणि भावना, आपली भावना पाहिजे, भावना, मदत करण्याची भावना, निस्वार्थी भावना. हा, ही शिकवण आपल्याला दिली. हल्लीच्या काळात कुठे असल्या गोष्टी नाही नाही, तसं कोण करणार, कोण करणार, नाही नाही.
कारण त्याला ते तुमच्या घरातनं तेच पाहिजे. पण हे सगळं बघताना असं वाटत काही लोकांना असं म्हणजे आता एवढं सगळं काम चालू आहे, हो. सामाजिक काम आहे, नवरात्राचं आहे, इतर गोष्टी आहेत. मग असं काही लोकांना वाटत नाही की हा माणूस काय भविष्यात काय राजकारणात जातोय का, कुठल्या पदासाठी करतोय का, त्याला उभं राहायचंय का, असं काय वाटतं का कधी काही? नाही, कसं आहे, वाटतं लोकांना स्पर्धा असतात. काही लोकांना हितचिंतक असतात काही, बरोबर. आणि काहींना तुमचं हित झालेलं चिंता वाटते तशी पण असतात. Yeah. आणि आता हे असे जे कार्यक्रम असतात, तर वाटतं ना की हा आपल्या ह्यात उभं राहील, की आपल्याला त्रास देईल किंवा काय होईल. आणि मी असं राजकीयातनं मी काम करायचो पहिलं, पण पण मी आहे ना त्यातनं मला ते आता काय वाटत नाही, किंवा माझे जसे जसे आता अनुभव वाढत गेलेले आहेत, माहिती होत गेलेली आहे, प्रशासनाची माहिती होत गेले, मुळात आपणच निस्वार्थी आहे. आणि या राजकारणाच्या पलीकडं जाऊन आपण आहे ना ते सभागृह हलवायची आपली ताकद आहे, की मी ते केलेलं आहे. अनेक वेळा मी सभागृह महानगरपालिकेचं हलवलं, बाजार समितीचं हलवलं, आणि संपूर्ण सभागृह माझ्यापाशी मी बोलवलेलं आहे. बरोबर. BRTचं चुकीचं काम चालू होतं, चंपूर्ण हडपसरची BRT मी थांबवली, बंद केलं ते काम चुकीचं. त्यावेळेस प्रवीण सिंग परदेशी आयुक्त होते बरोबर. पुणे महानगरपालिकेचे, आणि आयुक्त नगरसेवकांना सांगते बोलायला पण 2-3 मिनिटं देतात, हो. पण ते स्वतः माझ्या सांगते 3 तास बसले होते माझ्यापाशी येऊन. असं मी ते सगळं आंदोलन केलं. हा, म्हणजे म्हणजे ती सामान्य क्षमता आहे आपली, ती सामान्य माणसाची ताकद ही ती ताकद आहे ती. आपली, म्हणजे ती तुम्ही आपल्याला ती एखाद्या आहे. उद्या पक्षात गेला आणि एखादं पद हो, घेतलं तर हो. तुम्ही लिमिटेड नाही नाही, मग ते कसं होईल माहितीये का, ते बैलाला व्यसन टाकतात बघा, आणि मग ते जिकडं कासरा वळेल ते बैल तिकडे वळणार. तर ते मला ते व्यसनाचं बैल त्यांच्या काय बनायची काय मला काही गरज नाहीये, कारण आपण मोकट आहे. ज्यावेळेस तुम्ही चांगलं काम करणार, मी स्तुती करणार, पण तुमचं थोडंसं कुठं हे असेल तर मी बोलणार, आणि मी बिंदास बोलतो. माझी वाकडी तिकडी लिखणी असती, मी काही लय शिकलेलं नाही, पण मी ते लिहितो बिंदास, आणि ते लागतं बरोबर. काय लागतं, आणि त्यात नाही ना ऑटोमॅटिक त्याचा रिपोर्ट पण येतो की ते सुधारणा झालेली आहे. आणि ते हे काम आहे. पण याच्या मागे तुमची तळमळ दिसते प्रत्येक हो. कामात, आणि त्याचं म्हणजे हे पडतं तुम्हाला चांगलं फळ मिळतच नाही. हो, नाही नाही, फळ मिळतं ना. हे कसं आहे, तळागाळातल्या लोकांसाठी कोण समुदायासाठी कोण काम नाही करत. लोक हे जे तुम्ही म्हणता राजकीयातनं काही इच्छा आहे का, त्यातनं काय होणार माहिती आहे का, त्यातनं मग कुठं डांबराचं ठिगाळ मारायला सुद्धा कमिशन असतं. काय ती सगळं प्रत्येकाचं आपण पाहतो. काय ते आम्ही काय मी एक गीत म्हणतो बघा, ते असं एक छोटस एखादं कडवं मी म्हणून दाखवतो. आग चहू बाजूनी लागली संसारा, आणि सव्वालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा, आणि सव्वालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा. दुधाच्या रंगाची आज बुजली ओळख, परागंदा झाली आमचं खोबर खारीक, गुळाच्या चहावर बाळांचा का गुजारा, आणि सव्वालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा. डोळ्या देखत वाढल्या ह्यांच्या माड्यावरती माड्या, अहो डोळ्या देखत वाढल्या यांच्या माड्यावरती माड्या, रस्त्यात की माईना यांच्या गाड्या आणि घोड्या, रस्त्यात की माईना यांच्या गाड्या आणि घोड्या, आणि कुणाच्या कष्टावरती वाढला हा पसारा, अहो कुणाच्या कष्टावरती वाढला हा पसारा, आणि सव्वालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा, आणि सव्वालाचा जबाब दे रे देशाच्या सरकारा. हे असं ही प्रश्न उत्तर हे जे सरकारला हे करायचं, कोणत्याही राजकीय पक्षाचं व्यासपीठावरती जाऊन आमचं काम नाही. बरोबर आहे. हे आपण मोकळा असं तरच करू शकतो. नक्की नक्की. प्रत्येकाला आपण बोलू शकतो, जिथं अन्याय होईल तिथं बोलू शकतो. चांगली चांगली भूमिका आहे. हो, आणि हे तळागाळातनं आम्ही काम करतोय. आम्हाला काय कसलं काय लालच अपेक्षा काय नाही. आपण स्वतः आज पण निर्भीड आहे तुम्ही, निर्भीड आहे, पदाची गरज आणि पदाची गरज नाही. स्वतःच कष्ट करून खातो. काय कुणाचं इथं कधी आपण हे नाही, कष्ट करून खाणार. दिवसभर रानात म्हणलं तर रानात काम करतो. बरोबर आहे. पाहिजे ते काम करतो. मी स्वतः स्वयंपाक करतो,
टेबल आहे म्हणजे तुमच्या म्हणजे पाककलेची मी बऱ्याच वेळा फेसबुक वरती पाहिली म्हणजे अण्णा स्पेशल. हो. ते नक्की अण्णा स्पेशल काय आहे तुमचं नक्की? नक्की अन्न स्पेशल म्हणजे अन्न स्पेशलच आहे ते. हा, म्हणजे अण्णा बालू स्पेशल कळलं अन्न आम्हाला. अन्न पण त्याची स्पेशल. पाककला काय हो, special? पाककला म्हणजे कसं आहे ते लहानपणापासून मला आहे ना ती पाककला लय म्हणजे आम्ही विमानतळात आहे ना ते गाडीमध्ये Riding म्हशी center. वळायचो. तर म्हशी वळताना आता एकटाच असायचो. हा, हा. आमची ती सवंगडी असायची बाकीचे. म्हशी सोडल्यावर काम काय पण? म्हशी चाललं काय काम आहे आणि मग आता मित्र पण आपले यायला पाहिजे, जमले पाहिजेत मित्र. दिवसभर म्हशी वळायचे. विरंगुळा झाला पाहिजे. रविवारी शाळेत जायचं म्हणजे आम्ही शाळेचं कधी खाडा नव्हतो करत. बरोबर. शाळेत हुशार नाही सगळ्यात आम्ही वर्गातले ढ विद्यार्थी आम्ही असणार पण शाळा कधी चुकवायची नाही. त्याला कारण का शाळा चुकवली की म्हशी वळायला लागायची. हा, बरोबर आहे. मग आता रविवार सुट्टी आहे, शनिवारची सकाळच्या 11 वाजेपर्यंत शाळा सुट्टी आहे, जा म्हशी वळायला. मग आता मग खेळायचं कसं काय? मग मी काय करायचो एक मसोबाचं मंदिर असायचं तिथं मसोबा मांडलेलं गावगावचे मसोबा आहेत बरोबर. आणि एक तुकाई टेकडी आमची. ती तुकाई टेकडी आता सदन झाली. आता हा, त्यावेळेस ते शिक्षण. तुकाई टेकडी अशी गावाच्या एका बाजूला आणि त्यात आपलं छोटं मंदिर असायचं. कोणतरी तिथं कुणी ना कुणी कोणीतरी जायचं, दिवा तेल लावायचं. दिवा लावायचं, तेल घालायचं, हे करायचं. मग मी काय करायचो मसोपाशी काहीतरी निवड होणे यायचं. त्यात अंडी ठेवलेली असायची, कुठं काय असायचं. मग मी त्यातले ती अंडी उचल कुठं काय कर ते अंडी सासवायचो आणि तो कायच्या इथं त्याचे तेलाचं त्यातलं तेल बरोबर काढून घ्यायचो, ते गाळून बिळून ठेवायचो. हे लहानपणीपासूनच आणि वड्यातले कुठं मासं वगैरे काय मग ते आपलं बनवायचं विमानतळात त्यात. मग ते काय मुलांना ते आवडायचं. मग ती मुलं बोलवायची त्यांना. बनवा. पहिल्यांदा त्या ग्लायडिंग सेंटरमध्ये आता आहे ना सगळं गाव वॉकिंगला येतं, क्रिकेट खेळायला येतं सगळं. पण सगळ्यात पहिल्यांदा जर त्या ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी जे पिच तयार केलं ते मी केलं म्हशी वळता वळता. मग हे सगळं मुलं गावातले घेऊन जायचे आणि त्यांच्या बरोबर मग ते खेळायचं. मग ते खेळताना त्यांना पण सवंगडी पाहिजे, दुसरी टीम पाहिजे. बरोबर आहे. अपोजिट कोणतरी पाहिजे. दुसरी टीम. मग ती टीम कुठली तर ते ग्लायडिंग सेंटरमध्ये जे क्वार्टर होते यांचे कामगारांची त्यांच्या मुलांना पण खेळायला कोण नसायचं. बरोबर. मग त्यांची एक टीम, आमची एक टीम, हे टीम जुळून आणायची. मग ते 1-1 रुपयाची मॅच त्यावेळेस. हे 79-80 सालाची गोष्ट. मग 1-1 रुपयाची मॅच, 10 पैसे सगळ्यांनी सासवीचे खायला दिले. 1 रुपयाची मॅच, 1 रुपयालाही मोठा त्यावेळेस. मग ती 1 रुपयाची मॅच आणि मग ती जिकायची आम्ही. त्यांना कधी जिंकून देत नसायचं. पण त्यातून बी काहीतरी परत मग त्यातनं मग ते करायचं ते जेवण आणि मग ते मी पण बनवायचं. आणि ते असं बनवता ते मुलांना पण माझ्याबरोबर कधी जायचंय. बरोबर. वाट बघायची सगळे. मग माझ्याबरोबर ते काम पण करावं लागायचं. म्हैस गेली बघ तिकडे लांब त्या ती बी काम कर म्हशी आणा या ना त्या. मग ते पण मी असं ऐकले की आईने तुमच्या नंतर सांगितलं की म्हशी जे पारंपरिक व्यवसाय आला ते पुढे काय तुम्ही तसा तेवढा गेला नाही कारण तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यातून मला ते बदल करण्याची सवय. म्हणजे मग ते पाककला माझ्या त्यातनं मला हे संघटन जे करायचंय ना ते त्यातनं मी उपजत गेलो. लहान म्हणजे जेवण करणं, हे करणं, ते करणं. त्यातनं काय होतात लोक जमा होतात. एक टाइम हे होतं. फक्त मला आमच्या ह्यातनं मला एक शिक्षण असं मिळालं की मी आईचं त्यातनं पण लय धन्यवाद मानतो की मला व्यसन नाही कसलं लागलं. मला काही लोक म्हणतात हे 1 नंबरचं एवढं दिसते बरं का, पण मला आहे ना सुपारीच पण व्यसन नाही. काय बडीशेप सुद्धा खाल्ली नाही मी कधी. मला ते आवडत नाही. म्हणजे आम्हाला ते मला शिकवण आहे. पण आता जरी आम्ही हे जे काय करतो पुढं मी रानात जर गेलो तरी मी रानात मासे करेल, काहीतरी मटण करेल, काय पण करतो. म्हणजे ते का करतो मी आता आमच्या घरच्या लोकांनी आमची मुलगी येते रानात, मुलगा काय येत नाही जास्त करून, मुलगी येते, आमची मंडळी असते रानात, काही काही वेळेस माझ्या मजूर असतात, कामगार असतात. काय करतो दिवसभर आम्ही काम करत असतो. हा दिवसभर काम करत असतो. दिवसभर काम करताना ना मी काय करतो मासे करणार किंवा काय जेवण करणार आणि मग ते एक चांगलं त्यातनं एक प्रोग्राम होतो छोटासा. त्या लोकांना आहे ना ते काम करताना आनंद मिळतो. मग 2 घामेली टाकायचे तिथं ते 10 घामेली टाकतात. आणि ती नेहमी सुट्टी मारणार नाही. आज अन्नाकडे कामाला जायचं म्हणजे काहीतरी नाही सुट्टी विशेष असतो, विशेष काहीतरी. त्यामुळे ते कामगार सगळे कामगार येणार, माझ्या ते 4 मित्र येणार, ते सगळं ते गेट टुगेदर. मला वाटतं आपण बी त्या फार्म हाऊसला एकदा नवरात्र झाल्यानंतर गेलो होतो. ते दरवर्षी नवरात्र झालं तरी ते सगळ्यांचा कार्यक्रम असतो. जेवढ्यांनी
मी काम केलेलं आहे हो. त्या सगळ्यांना घेऊन एक तो कार्यक्रम मी दरवर्षी करतो. जवळजवळ 1000 लोक येऊन जातात हो येतात. त्यांना म्हणजे त्यांना जेवण करणं त्यांना आणि मी स्वतः ते तुम्ही स्वतः बनवत बनवता असतो. सगळं. हा आता त्यातनं ते अन्न स्पेशल जे आहे ते नाव पडलेलं आहे. अन्न काय स्पेशल बनवणार आहे. आणि ते मध्ये मी पाहिलं तुमचं लोणचे असतील काही हो बाकीच्या इतर लोणचे गोष्टी. वगैरे ते मी तुमच्या बनवतो. शेतातल्या आंब्याचं हो तुम्ही आता केलं. हे कैऱ्या वगैरे निघतात. मी आमराई केलेली आहे ते कैऱ्या निघतात. म्हणजे कैऱ्यांना मी स्वतःचा व्यापार असल्यामुळे कैऱ्यांचे बाजार भाव कमी असतात. बरोबर आहे. 40 रुपये 50 रुपये किलोच्या किलो. आतमध्ये बाजार असतात. बरोबर. म्हणजे काय करायचं आपण एवढं आपण कष्ट करतो. वर्षभर त्याला एवढं हा, जपलंय. एवढंच आपल्याला असते ते करायचं. मग मी त्यातनं ते त्याच्या कैऱ्या फोडणे मी स्वतः ती येळी मी माहिती आहे. मार्केटमध्ये ती येळी लावून मी धंदा पण केलेला आहे कैऱ्या फोडायचा. बरोबर, पण बरोबर. ती येळी का ते कैऱ्यांचं लोणचं वगैरे आणि त्याला रिस्पॉन्स मिळाला. हम्म. जवळजवळ मी 700-800 किलो लोणचं विकले यंदा पहिल्यांदाच केलं ते. बरोबर आहे. लोकांना मला मागण्या येतात लोकांच्या हम्म. संपलं की त्यांना ना व्यसन लागलंय ते हो, हो. अहो ते लोणचं आहे का हो बरोबर, बरोबर. मग ते देतोय मी. म्हणजे आखाड पार्ट्यामध्ये पण तुम्ही आकार बरेच- त्यातनं आकार चालू झाले म्हणजे लोकांना मी बिर्याणी देतोय बनवून. बरोबर आहे. बिर्याणी म्हणजे बनवण्याची सिस्टीम माझी वेगळी आहे. त्यामुळे लोक काय करतायत मागतायत आणि खाल्ल्यानंतर सांगतात अहो ते चांगलं झालं. चांगलं म्हणजे हॉटेलमध्ये खाल्लंय पण तुमचं जरा वेगळंच आहे बरं का. ते फॅन होतात लोक त्यातनं. एका महिला यांनी फोन केला त्यांच्या छोट्या मुलीचा बाळाचा वाढदिवस होता पण छोटंच 20 लोकांचं म्हणले आम्हाला बिर्याणी पाहिजे आता श्रावण महिन्यात पण व्हेज पाहिजे म्हणली. म्हणलं चालेल व्हेज देतो काय असेल ते पैसे घ्या. म्हणलं चांगले तुम्हाला पाहिजे ती मी क्वालिटी देणार कंच देणार. म्हणलं खाल्ल्यावर सांगायचं आता नाही सांगायचं. त्यांना दिली बनवून तर त्यांचा मुलीचा मेसेज आला अहो 3 दिवस झाले ती बिर्याणी खाल्ली पण घरा जेवशी वाटणार बस झालं म्हणून मला हीच पावती मिळली. आणि इथनं पुढे काय असेल ना आम्ही आमच्या सगळ्या सोसायटीत सांगितलेलं आहे. बाकी काय पाहिजे आपल्याला आपलं आपल्या हातचं लोक ज्यावेळेस खात्यात हो, ते विश्वास पण पाहिजे. हो बरोबर आहे. तुम्ही एखाद्याला जर जेवण देतायत तुमच्या हातचं खायचं विश्वास पाहिजे. बरोबर. तुमच्या पोटात घ्यायचंय ते सगळं. मग हे सगळं तयार करायला नाही, पण ह्यातून मला वाटतं ह्या सोशल मीडियामुळे याचा तुम्हाला फायदा हो, होतो. social media- वरनच तुम्हाला हो. खरं तर बऱ्याच ऑर्डर तुम्ही हो पाहत असतो. हो बरीच लोक तुम्हाला फॉलो करतात हो. किंवा त्याच्या मेसेज म्हणजे उगाच हो बाकी करण्यापेक्षा ह्याचा तुम्ही फायदा चांगला करून अहो, घेता. त्यावेळेस मी उशिरा आलो तसं या सोशल मीडियात. हा. मी माझ्याकडे ना जवळजवळ तुमच्या माहितीसाठी सांगतो मला आनंद वाटतो ही गोष्ट सांगायला. जेव्हा मोबाईल निघला ना मोबाईल कधी निघला बघा 98 साली 97-98 त्याच्याजवळ पेजवर होते बघा बरोबर, page. बरोबर. 97-98 साली मोबाईल निघला होता. तर हम्म. आनंद असा वाटतो की मला आहे ना माझ्या गाडीचा एक टेम्पोचा ऍक्सिडेंट झाला आणि ते काम केल्यानंतर त्याच्यात इन्शुरन्सचे पैसे मिळाले मला बरं, एक महिना 2-3 महिने. माझे एक मित्र होते हम्म. तर ते त्यांनी काय केलं म्हणले याला पैसे मिळाले म्हणले आपल्याला. म्हणले मग आता काय म्हणलं काम तर झालंय म्हणले एक काम कर मोबाईल घे. हम्म. म्हणलं मोबाईल हम्म. त्यावेळेस बघा 16 रुपये मिनिट होतं हा. इनकमिंग बरोबर. आणि आउट गोईंग 8 रुपये होतं. हम्म, हम्म. आउट गोईंगला 8 रुपये इनकमिंगला 8 रुपये आउट गोईंगला 16 16 रुपये रुपये. एवढं ते रेट होता. घेऊन टाक म्हणले बघ त्याचा कसा फायदा आहे ते. आणि घेतलं मी त्यावेळेस ते पॅनासोनिकचं त्याच्यावरती ते शेंडी बिंडी असं ते घेतलं मी. आणि लोक आहे ना आमचं एवढं मोठं सदन गाव आहे बागायतदार गाव आहे मोठमोठे लोक आहेत कोणाकडे मोबाईल नाही. बरोबर. पण ते मी बाळासाहेब- बघा यायचे मोबाईल खोटं वाटायचं ना हे मोबाईल कडले येतात ते. मग मी म्हणा तुमचा घरचा नंबर द्या घरातल्या फोनचा. हा. मग ते नंबर घ्यायचा त्यांचा मी लावायचो पैसे माझे घालवायचो बरोबर. आणि घरी बोला. ते घरी बोलल्यानंतर अरे खरंच मोबाईल आहे. हम्म. म्हणजे सांगायचा विषय असा आहे की मोबाईल माझ्याकडं लवकर आला हम्म. पण हे जे सोशल चालू झालं व्हॉट्सअप किंवा फेसबुक ह्याच्याला मी लय उशिरा म्हणजे जवळजवळ 2018-19 शिवलो मी. हम्म, हम्म. 98ला मोबाईल घेतला पण नाही, ते मी ते आपलं नंतर झालं हा सगळं. पण मी नाही, पण त्याच्यानंतर याचा म्हणजे तुमच्या मगाशी जे लेखाजोखा घेतला हो. म्हणजे तुमचं सामाजिक काम असेल हो. नवरात्र उत्सव हो. मीटिंग लोक जमा करणं हो. हे सगळं काम तुम्ही सोशल मीडियावरच करताय. नुसतं लोक नाही गोळा हा, करत मी सगळेच. शेती पण ह्याच्यावर शेती करतो. हा, शेती बी तुम्ही त्याच्यावर करताय. शेती ह्याच्यावर म्हणजे म्हणजे मोटर चालू बंद हो करणं मोटर चालू पण ह्याच्यावरच करतोय. परत माझ्या रानात कॅमेरे आहेत हो. इथून बसून मी कॅमेऱ्यावरती बघतोय रानात कोण आलंय कोण गेलंय. बरोबर. आज आंबे केलेत आंबे केले म्हणजे याला काही खाणं आहे नाही सुरक्षा पाहिजे सुरक्षा. पण मी हे मोबाईलचं म्हणजे ना त्याची. मी हे शिकत गेलोय सगळं आणि मला हे कोणी शिकवलं नाही. मी घरात बसतो ना मी आपलं ते बोट दाबत बसतो आणि ते त्यातनं मी ते शिकतो ते काय नाही, पण आहे पण आता हल्ली काय होतं की सोशल मीडियाचा दुरुपयोग पण होतो. हा दुरुपयोग पण होतो. तुम्हाला मग काय सांगूशी वाटतं की तरुण पिढीला किंवा आता काय होतं हल्ली काय होतं रील्स इंस्टाग्राम हो. लगेच फेमस व्हायचे लगेच हो. काहीतरी करायचे पण हो. ते फार काय काय टिकत नाही. नाही 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 पण त्या समाजोपयोगी कमी असतं. हो
मी स्वतःची जाहिरात जास्त असते. हम्म. ह्याच्याविषयी काय हो, सांगू शकता? हे कसं आहे सोशल मीडियावरती आहे ना, हे सोशल मीडिया एक आता आता काळाने दिलेलं आहे आपल्याला हे बरोबर. सगळं. पूर्वी पत्र यायचं, मग ते पत्र महिन्यापूर्वी पाठवलेलं ते मिळतंय का नाही मिळलं तरी मग ते वाचणारा कोणतरी मास्तर असायचा, त्याकडे जायचं ते वाचायचं. हा. तर वरती कोणतरी मैत झाली असेल तर निघून जायचं. तिथं निघून म्हणजे परत तिचा महिना जेवायला आलेला असायचा. म्हणजे हे पूर्वीच आता हे म्हणजे कसं जग एकदम जवळ आलेलं आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही आता लगेच एका सेकंदात तुम्ही नुसतं बोलू नाही शकत, बरोबर. पाहून सगळं. डायरेक्ट समोर बोलू शकताय. म्हणजे याचा उपयोग पण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. म्हणजे बरोबर. त्यातनं काही जे गलिच्छ आहे काहीतरी कसले ते विचित्र व्हिडिओ करतात ना. वेगवेगळे त्यात शिवीगाळ आम्ही बघतोय काही काही ठिकाणी शिवीगाळ असते, काही काही ठिकाणी एकदम वंगळवान हे असते आणि तरुण एकदम ते वाद चालले बरोबर. ते त्यांनी ते सुधारलं पाहिजे, त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. माझ्यासारखा जर थोडासा अशिक्षित असणारा जर त्यातनं उपयोग करून घेतोय तर ह्यांनी पण घेतलं पाहिजे. आज तरुण तुम्ही शिकलेले आहेत सगळे, त्यांनी ते फायदा त्या लोकांनी केला पाहिजे. अनेक त्यातनं उपक्रम आहेत काय, ते उपक्रम आपल्यापर्यंत पोहोचतायत सगळे काय, ते त्यातनं तुम्ही आज त्याच्यावरतीच व्यवसाय चालू आहे. आता मी अन्न स्पेशल व्यवसाय चालू केलाय, माझ्याकडे ते लायसन बिसन सगळं या मोबाईल मध्येच मला मिळलंय ते सगळं. बरोबर. यातनं व्यवसाय तुम्ही करू शकता वेगवेगळ्या यातनं. चांगले चांगले. आज जवळजवळ आपली इथं मुलाखत दीड तास चाललेली आहे. म्हणजे माझा आज दिवस गेलेला आहे, पण मी भेट नाही आहे मोबाईलच्या सोशल मीडियामुळे. मी याच्यावरनं सगळं हँडल करतोय. बरोबर आहे. बसल्या जागेवर आपलं आहे. काम हे सगळ्यांनी ते केलं पाहिजे, चांगला उपयोग करून घेतला पाहिजे, समाजाला पण त्याचा उपयोग दिला पाहिजे. नक्की नक्की. आज तुमची म्हणजे खरं तर मुलाखत छान झाली आणि तुमचे विविध पैलू आम्हाला पाहायला मिळाले. म्हणजे एक सामान्य कार्यकर्ता, सामान्य शेतकरी, तिथपासून ते एक मंडळाचा अध्यक्ष आणि एक सामाजिक उपयोगी काम करणारा माणूस, याच्याविषयी आम्हाला सगळ्यांना कळालं. धन्यवाद तुमचे, मनापासून आभार आणि असे तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला आमच्या सगळ्या टीमकडनं शुभेच्छा. तुम्ही मला बोलवलं, माझ्यासारखी दखल घेतली, मनापासून तुमचं नक्की नक्की. शुभेच्छा. सामान्य माणूस जो मनापासून काम करतो, ती पण लोकांना संघटित करण्याची कला, ही बी आमच्या कला भ्रमंतीचा एक पार्ट आहे. त्यामुळे आम्ही खरं तर तुम्हाला बोलवतोय. धन्यवाद.